ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारणे शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे इस्कॉन एक्सटेन्शन सेंटर सावंतवाडीतर्फे, जे सेंटर कोकणातील सर्वात पुरातन सेंटर आहे आणि ह्या सेंटरला श्रील प्रभुपादांच्या कृपेनं, गुरुमानांच्या कृपेनं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आज श्री रामनवमी महामहोत्सवानिमित्त आपण मला इथे येऊन सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। हरे कृष्ण। श्रील प्रभुपाद की जय। प्रभू साऊंड कमी हमिंग नको आहे। तर ग्रंथराज श्रीमद भागवतम मधून आपण रामायणचं सार आधी श्रवण करूया, की जे ग्रंथराज श्रीमद भागवतम मध्ये स्कंद 9 अध्याय 10 आणि 11 श्लोक अध्यायामध्ये दिलेला आहे। तत्पूर्वी प्रभू श्रीरामचंद्रांचं प्रणाम मंत्र आपण सर्वांनी बोलूया। नीलांबुज श्यामल कोमलांगम कोमलांगम सीता समारोपित वामभागम बाणौ महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं। नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम बाणौ महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं। बोलो जय श्री राम। हरे कृष्ण। तर इथं आलंय 10व्या अध्यायात खट्वांग राजाच्या वंशात प्रभू रामचंद्र कसे अवतरले याचे वर्णन आलेले, तसेच रामचंद्रांचे कार्य, त्यांनी केलेला रावणाचा वध आणि त्यांचे अयोध्येला पुनरागमन या प्रसंगाचेही वर्णन या अध्यायात आढळते। बरोबर आहे साऊंड प्रोजी, अदरवाइज रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम होईल हमिंग आला तर। सगळ्यांना ऐकायला येतंय? माझा असाही विदाउट माईक पण आवाज खणखणीत आहे। खट्वांग राजाचा पुत्र दीर्घबाहू, जरा थोडीशी वंशावळ लक्षात घ्या, खूप मोठी आहे पण आपण इथे शॉर्ट मध्ये अभ्यासूया। खट्वांग राजा जे होऊन गेले त्यांचे पुत्र दीर्घबाहू, कोण? आणि त्यांचा पुत्र रघु, रघुचा पुत्र अज। आता रघुवंश जे नाव पडलं ना ते ह्या रघुराजांपासून पडलं। रघुचे पुत्र अज आणि अजचे पुत्र दशरथ, आणि दशरथाचा पुत्र पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र।
यावेळेला भगवंतांसमवेत लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हेही अवतरले होते. महर्षी वाल्मिकींनी श्रीरामांच्या लीलांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. येथे श्री शुकदेव गोस्वामी मात्र रामलीलांचे संक्षिप्त वर्णन करीत आहेत. ही आचार्यांची पद्धत आहे, याला वर्णन करतात त्यावेळेला. जर पूर्वाचार्याने जर विस्तृत रूपात वर्णन केलं असेल तर त्याच्या पुढचे आचार्य जे आहेत, जसं की आपण चैतन्य चरितामृतमध्ये पण अभ्यासतो बघा, श्री वृंदावनदास ठाकूरांनी जे प्रसंग विस्तृत रूपात सांगितलेले आहेत ते कविराज कृष्णदास गोस्वामींनी त्याच्यावरती जास्त टीका टिप्पणी केलेली नाही. तसंच इथं शुकदेव गोस्वामी वर्णन करताना रामलीलेचं काय केलंय, संक्षिप्त रूपाने वर्णन केलेलं आहे. तर प्रभू श्री रामचंद्राने विश्वामित्र मुनींसोबत वनात जाऊन मारीच्यासारख्या असुरांचा वध केला. अत्यंत बळकट असा हरधनु नावाचा धनुष्य भंग केला. जो शिवधनुष्य भंग केला त्याचं नाव काय, हर. हर म्हणजे भगवान शंकर आणि त्यांचा तो धनु म्हणून हरधनु. भंग करून रामाने सीता मातेशी विवाह केला आणि नंतर परशुरामांचे गर्भहरण केले. रिटर्न येताना परशुरामांना आवडलं नव्हतं ना ते धनुष्य, कोणी मोडलं, त्यांचं गर्भहरण केलं. आपल्या पित्याची आज्ञा पाळून त्यांनी वनवास स्वीकारला आणि सीता तथा लक्ष्मणासह अरण्यात प्रवेश केला. तेथे त्यांनी शूर्पणखेचे नाक कापले आणि खर दूषण प्रमुख रावणाच्या असुर सैन्याचा संहार केला. रावणाने सीतेचे अपहरण करून स्वतःच्या दुर्दैवाचा आरंभ केला. मारीचाने सुवर्णमृगाचे रूप धारण केले आणि प्रभू रामचंद्रांनी ते सुवर्णमृग सीतेच्या प्रसन्नतेसाठी आणण्याचे ठरविले. प्रभूंच्या अनुपस्थितीत रावणाने सीतेचे अपहरण केले. तेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी अरण्यात सर्वत्र सीतेचा शोध घेतला. शोधकार्य करीत असताना त्यांना जटायू भेटला. त्यानंतर भगवंतांनी कबंध नामक राक्षसाचा वध केला आणि मग वालीचा वध करून सुग्रीवाशी मैत्री स्थापन केली. वानर सैन्य एकत्रित करून भगवंत समुद्र तीरी आले. तेथे त्यांनी समुद्र देवतेला आवाहन करून तो आला नाही म्हणून भगवंत रागावले. जसं जसं मी वाचन करतोय तसं तुम्ही काय करा, रामायण डोळ्यासमोर आणा. कारण सगळं रामायण तर मी तुम्हाला 1-1.5 तासात सांगू शकत नाही, म्हणून मी एक आयडिया केली की सगळं रामायण आज आपण श्रवण केल्याचं लाभ होईल, बरोबर की नाही. कुठे आलेत प्रभू श्रीरामचंद्र? रामेश्वरमला आलेत आणि तिथे समुद्राला आवाहन करतात. समुद्र ऐकत नाही, त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्र क्रोधाविष्ट झाले आणि त्यामुळे पुढे लागलीच समुद्र प्रकट होऊन त्यांची क्षमा मागू लागला. त्याने त्यांच्याशी सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचे वचन दिले. भगवंतांनी नंतर समुद्रावर सेतू बांधला आणि बिभीषणाच्या विनंतीवरून लंकेवर आक्रमण केले. थोडं खडीसाखर किंवा गुळ असते. भगवंतांनी नंतर समुद्रावर सेतू बांधला आणि बिभीषणाच्या विनंतीवरून लंकेवर आक्रमण केले. पूर्वी हनुमंताने संपूर्ण लंकेला आग लावली होतीच आणि आता लक्ष्मणासहित रामांच्या सैन्याने सर्व राक्षसांचा वध केला. नंतर स्वतः रामचंद्रांनी रावणाचा वध केला. यावर मंदोदरी आणि इतर स्त्रिया विलाप करू लागल्या आणि भगवान रामचंद्रांच्या आज्ञेनुसार बिभीषणाने परिवारातील सर्व मृतांचे अंत्यसंस्कार केले. प्रभू श्री रामचंद्रांनी बिभीषणाला लंकेच्या सिंहासनावर बसून दीर्घायुष्याचे वरदान दिले. भगवंतांनी सीतेला अशोकवनातून सोडून आणले आणि पुष्पक विमानात बसून ते अयोध्येला पोहोचले. तेथे भरताने त्यांचे स्वागत केले. प्रभू रामचंद्रांनी अयोध्येत प्रवेश केला तेव्हा भरताने त्यांच्या पादुका आणल्या. बिभीषण आणि सुग्रीवांनी चौरी आणि मोरपंख धरला. हनुमानाने छत्र धरले. शत्रुघ्नाने भगवंतांचे धनुष्य आणि 2 भाते धरले आणि सीतादेवीने सर्व पवित्र तीर्थातील जलाचा कलश धरला. अंगदाकडे खड्ग होते तर जांबवान म्हणजे वृक्षराज ढाल धरून चालत होते. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता यांनी परिवारातील सर्व सदस्यांची भेट घेतल्यावर महर्षी वसिष्ठाने रामचंद्रांचा अभिषेक केला. अध्यायाच्या अंती प्रभू रामांच्या अयोध्येवरील शासनाचे वर्णन दिलेले आहे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. याच्यातलं श्लोकात जात नाही, तर 1 तास आपला असाच जाऊन जाईल. हरे कृष्ण. तर बघा, आपण रामायण तर सगळ्यांनी ऐकलंय, पण बऱ्याच आज माताजी इथं आलेल्या आहेत तर त्यांना प्रश्न पडला असेल, प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतामाईंचा गरोदरपणामध्ये त्याग का केला? पडलाय की नाही? किती जण पडले? हात वर करा. गरोदरपणात त्याग कोण करतो का? पती आपल्या पत्नीचा. प्रभूजींना पडलाय. खूप सुंदर प्रश्न आहे. पडला पाहिजे आपल्याला. का केला? आपण प्रत्येक गोष्टीला का, केव्हा, कसे हे जर विचारलं तर आपल्याला ज्ञान. आणि भगवंताला सगळ्यात भक्त कोण प्रिय आहेत?
जे ज्ञानाचं अनुशीलन करून भक्ती करतात ते प्रिय आहेत. कारण हे असे जे भक्त असतात त्यांचं जसं ज्ञान सुदृढ होत जातं भगवंतांच्या कृपेनं, तशी त्यांची भक्ती वृद्धिंगत होत जाते. आणि इतर जे 3 प्रकारचे भक्त आहेत, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, यांचं पतन म्हणजे जिज्ञासू शक्यतो होत नाही, पण जिज्ञासू ही ज्ञानप्राप्तीची सुरुवातीची फेज आहे. ठीक आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सीतामाई कुमारी होत्या आणि त्यांच्या अनेक सखी होत्या, बहिणी होत्या. आणि एकदा त्यांच्या त्या गार्डन्समध्ये फिरताना त्यांना कुठून तरी सुंदर रामायण लीला ऐकायला येऊ लागल्या. अजून सीतामाईंचं लग्न झालेलं नाही बरं का. त्यांना काय ऐकू यायला लागल्या? रामलीला ऐकू यायला लागल्या. तर त्याने सर्वांनी जाऊन जवळ पाहिलं तर एक पोपट आणि त्याची पत्नी पोपट हे दोघेही रामलीला गात होते. आणि त्यांनी पृच्छा केली की तुम्हाला रामलीला कशी माहिती? तर त्यांनी सांगितलं वाल्मिकी ऋषी जे आहेत त्यांनी ऑलरेडी पूर्ण रामायण लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांच्या आश्रमामध्ये आम्ही राहायचो, त्यामुळे आम्हाला ही रामलीला अवगत झालेली आहे आणि आम्ही त्याचं गायन करत असतो आणि ते गायन केल्यामुळे आम्हाला अतिशय दिव्यानंद प्राप्त होतो. तर सीतामाई अल्लडत होत्या. त्यांनी हट्ट केला की मला हे दोघेही पकडून आणा, मला पाहिजे. त्यांच्या सखींनी कसंही करून त्या दोन्ही पोपट नरमादीला पकडून आणलं. तर ते दोघेही विनंती करू लागले की कृपा करून आम्हाला असं बंदिस्त ठेवू नका, कारण आम्ही जंगलातील विहारी आहोत, आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका. आणि माझी पत्नी जी आहे ती आत्ता गरोदर आहे. कोण? जी मादी होती पोपट ती काय होती त्यावेळेला गरोदर होती. त्यामुळे कृपा करून आम्हाला काय करा, सोडा. तर सीतामाई ऐकल्या नाहीत. त्यांनी त्यातलं जे मादी पोपट होतं तिला सोडलं, पण नर पोपटाला ठेवून घेतलं. आणि ह्या विरामुळे दोघांचं काय झालं, अत्यंत विरह झाला. कारण एकाला पिंजऱ्यात बंद केलं, एकाला सोडलंय. अशा अवस्थेमध्ये ती मादी पोपट जी होती ती आपल्या पतीच्या प्रेमाच्या विरामुळे काय झाली, गतप्राण झाली. आणि ते पाहून हा नर पोपट जो होता तो अत्यंत क्रोधाविष्ट झाला आणि त्यानं सीतामाईंना काय दिला, शाप दिला की तुला सुद्धा याच आयुष्यामध्ये तुझ्या पतीचा विरह सहन करावा लागेल, तो पण तू काय असताना, गरोदर असताना. तर अशा प्रकारे मग पुढे ती उत्तर रामायणामध्ये लीला घडली, ज्याच्यामुळे पण हे सगळं भगवंतांचं विधिलिखित असतं बघा. याला प्रभू श्रीरामचंद्र आले युद्ध जिंकून अयोध्येमध्ये आणि त्यानंतर सीतामाई जशा गरोदर राहिल्या, भगवंतांचे अंश त्यांच्या उदरात वाढत होते, लवकुश. त्याला सीतामाई एक दिवस प्रभू श्रीरामचंद्र म्हणाल्या की हे नाथ, माझी इच्छा आहे की गंगा किनारी जे थोर ऋषीमुनी आहेत त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन काही काळ व्यतीत करावा. तर भगवंत म्हणाले तथास्तु. काय म्हणाले भगवंत? तथास्तु. आणि मगाशी जो नर पोपट ज्यानं श्राप दिला तो ह्या जन्मामध्ये कोण झाला? धोबी. प्रभू श्रीरामचंद्रांच्या नगरामध्ये तो कोण बनला? धोबी बनला. आणि प्रभू श्रीरामचंद्र अत्यंत कर्तव्यदक्ष कोण होते? राजा होते, मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांनी आपल्या आचरणातनं अनेक सिद्धांत मानव जीवनात जोपासण्यासारखे सिद्धांत आपल्याला घालून दिलेत. म्हणून बघा आजही भारतवर्षामध्ये सगळ्यात जास्त रामलीलाच गायली जाते, कृष्णलीला कुठेही गायली जात नाही, इस्कॉन सोडलं तर.
जाते का प्रभूजी? कृष्णलीला गेली, सगळीकडे रामलीला गेली जाते. उत्तर भारतात तर रामलीला एवढी असते अफाट, दसऱ्याला वगैरे महिनाभर तिकडे रामलीला, कार्तिकमध्ये. तर भगवंतानी आपले काही गुप्त हेर आपल्या राज्यामध्ये सोडले होते की जे वेशभूषा सामान्य जनांसारखे करून कानोसा घ्यायचे की प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल जनता काय म्हणते, सुखी आहे की नाही आहे, दुःखी आहे. तर त्यांना बऱ्याच गोष्टी येऊन ते रिपोर्ट करायचे दरबारामध्ये. तर बरेच लोक चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचे की प्रभू श्रीरामचंद्रांसारखा कोण नाही, राजा आजपर्यंत झाला नाही. तर एक शेवटचा जो होता तो थोडा बोलायला 1 by 1 टन आला होता. आता प्रभू तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. तर तो कचरायला लागला. भगवंत म्हणाले जे काय असेल ते स्पष्ट सांगा. तर त्याने सांगितलं की एक धोबी आणि त्याची पत्नी यांचं भांडण चाललं होतं आणि ती धोब्याची पत्नी काही काळासाठी एका परपुरुषाच्या घरी राहिली होती आणि त्यामुळे तो तिला घरातून हाकलून काढत होता आणि ती गयावाया करत होती. तर तो म्हणत होता की मी श्रीरामचंद्रांना एवढा महान नाही की माझी पत्नी जर परपुरुषाच्या घरी राहिली तर तिला मी स्वीकार करेन. तर हे ज्याला प्रभू श्रीरामचंद्राने ऐकलं तेव्हा ते मूर्छित होऊन खाली पडले. साक्षात भगवंत आहेत, कारण ते दोन्ही गोष्टींना विचार करत होते. मी काय आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे, प्लस रघुवंशाचा मी काय आहे, राजा आहे. आणि आत्ताच आपण वाचलं काय, गायलं काय, प्राण जाय पर रघुकुल रीत सदा चले आई, प्राण जाय पर वचन न जाय. भगवंत म्हणाले, लक्ष्मणाला बोलवले, लक्ष्मण हे असं आहे बघ, एवढे जर लोक बोलतायत, मग त्यांनी अजून गुप्तहेर पाठवले, सगळ्यांनी तेच सांगितले हो. मग भगवंत म्हणाले, लक्ष्मण हे काय खरं नाही बघ, मी सीतेशिवाय राहू शकत नाही, सीता निष्पाप आहे, तुला मला सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या लोकांचं तोंड धरणार कसं? आणि जर मी असं हे लोक बोलत असताना सीतामाईला ठेवून घेतलं तर कलंक लावल्यासारखं होईल. त्यामुळे मला माझ्या हृदयावरती दगड ठेवून सीतामाईचा त्याग करावा लागेल. पण हे तू सीतामाईना काही सांगू नकोस. तू उद्याच्या उद्या पहाटे निघ, सीतामाई रथामध्ये घे आणि सुदूर गंगा किनारी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात नेऊन सोड. तसं लक्ष्मणजी दुसऱ्या दिवशी रथ जोडले, सीतामाईना घेतले. बघा लक्ष्मणजींना काय काय किती अवघड सेवा कराव्या लागल्यात आजपर्यंत, महाभयानक सेवा. विचार करा, जसं की ती लक्ष्मण रेखा ओढल्यानंतर सीतामाईने त्यांच्यावरती आक्षेप घेतला की तुला इच्छा आहे मला भोगण्याची, म्हणून तू तिकडे राम धाव लक्ष्मण धाव करतायत तरी तू जात नाहीयेस, तुझा कपट डाव आहे आज मला कळलं. कसं वाटलं असेल लक्ष्मणजींना, विचार करा. आणि आपल्याला इथं सेवा करताना कोणी जरासं काय बोललं सिनियर वैष्णवांनी की आपल्याला ठीक आहे हरे कृष्ण, हे हरे कृष्ण वेगळ्या पद्धतीचं असतं. लक्षात ना, मी आता टाटा बाय बाय राम राम हरे कृष्ण. एवढी अवहेलना हृदयाला पीळ पाडील असं वक्तव्य सीतामाईने त्यावेळेला बोललं होतं त्यांना. आणि आज तर असा प्रसंग होता, कारण सीतामाई साक्षात लक्ष्मणांसाठी कोण होत्या, माताच होत्या, माते समान नाही माताच होत्या. आणि आज अशा प्रसंगी लक्ष्मणजी घेऊन चाललेत आणि त्यांच्या हृदयाचं काय काहूर उठलं असेल विचार करा. कारण सीतामाईने त्यांनी आतापर्यंत सांगितलेलं नाहीये. तामस नदीला आले, ती पार केली, पुढे गंगा नदी आली, गंगा नदीच्या पलीकडे गेले, तिकडे अनेक ऋषीमुनींचे आश्रम दाखवत आहे आणि मग तर ते शेवटी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी येऊन पोहोचले आणि अक्षरशः उपसाबुक्षी रडायला लागले. अक्षरशः उपसाबुक्षी रडायला. कोण? लक्ष्मणजी. कारण आपले बंधू जे त्यांच्यासाठी साक्षात भगवंत आहेत आणि माता सीतामाई ह्यांना विराट टाकण्यासाठी आपण कारणीभूत होतोय. आणि ह्याच्यापुढे आपले बंधू आणि सीतामाई कसे राहतील? कारण त्यांनी स्वतःचा कधीच विचार केला नाही. 14 वर्षे वनवास केला, पण त्यांची स्वतःची पत्नी उर्मिलेचा कधी त्यांनी विचारच केला नाही एका शब्दानं. पण फक्त आईची परमिशन घ्यायला गेले, पत्नीची परमिशन घ्यायला नाही गेले की मी जातोय वनवासाला, जाऊ का? आज आपण असतो तर घरातनं जर बापानं बाहेर काढलं तर पहिलं पत्नीला म्हटलं चल बाई बॅग बिग भर आपण वाटेला लावूया. आजही आई बापानं सोडून बरेच लोक बाहेर पडतात घराच्या बाहेर, पण ते पहिलं कोणाला घेतात? पत्नीला घेतात. ह्या अशा बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या आपल्याला रामलीलेतनं शिकण्यासारख्या आहेत. आई वडिलांचा शब्द शिरसावंद्य मानून आता उद्या सकाळी राज्याभिषेक होणार आहे. ऑलरेडी प्रमुख राजकुमार आहेतच, उद्या सकाळी राज्याभिषेक होणार आहे. तर भगवंत
वडिलांनी पण आज्ञा दिली नाही. कोणी आज्ञा दिली? सावत्र मातेनं आज्ञा दिली कैकेयीनं. तरी पण शिरसंवाद मानून ते आपल्या आईच्या दरबारी आले, कौसल्या मातेच्या. म्हणाले, माते. माता खुश होती, कारण तिला हे काहीच माहित नव्हतं पॉलिटिक्स काय चाललंय ते. पॉलिटिक्स भरपूर चालतं, सगळीकडे चालतं, सगळीकडे चालतं. अरे जिथं महाभारतामध्ये एवढं पॉलिटिक्स चाललंय तर इस्कॉनमध्ये का नाही चालणार? मी सरळ बोलतो, चालणार. पण आपण कौरवांच्या बाजून राहायचं की पांडवांच्या बाजून राहायचं हे आपण ठरवायला पाहिजे. सगळीकडे पॉलिटिक्स आहे. आणि त्याला दंडनीती म्हणतात. ऍक्च्युली पूर्वी क्षत्रियांना, राजांना काय शिकवले? युद्धनीती शिकवली जायची नाही, दंडनीती. दंडनीती म्हणजे जो चुकत असेल त्याला दंड करणं. आणि आता प्रभू श्रीरामचंद्र स्वतःच चुकलेत, मग दंड करून घेतला पाहिजे ना. म्हणून सीतामाईचा त्याग केला त्यांनी, एक नीती घालून देण्यासाठी, दंडनीतीचं पालन करण्यासाठी. तर लक्ष्मण ओक्साबोक्षी रडायला लागले आणि आता जवळजवळ मूर्छित होऊन पडणार. तर सीता म्हणतात, लक्ष्मण काय झालं? प्रभू श्रीरामचंद्रांना काही प्रॉब्लेम आहे का? काही त्रास आहे का? किंवा अजून काय आहे? अयोध्येवर संकट आलंय का? तर लक्ष्मण कसं सांगणार? विचार करा की माते, तुझा प्रभू श्रीरामचंद्राने काय केलाय? आजपासून त्याग केलाय. तर मग लक्ष्मण नाही सांगण्याचा भाग होतं. त्यांनी सांगितलं, पण मातेनं तेवढ्याच धीरानं त्यानं सांगितलं की माझे पती, माझे नाथ आहेत, माझ्या हृदयामध्ये आहेत, निश्चित मला त्यांचा वीर जाणवणार. पण राजनीतीसाठी त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यांच्या नावाला आणि त्यांच्या कुळाच्या नावाला कलंक लागेल असं मी काही करणार नाही. त्यामुळे तू निश्चिंत होऊन जा. आणि मग मोठ्या अंतःकरणानं लक्ष्मणजी निघाले तिथून. आणि सीतामाई त्यांचा रथ पाहतायत. इकडे म्हणजे आभाळ दाटून आलंय भावनांचं हृदयामध्ये. काय होईल विचार करा. एखादी स्त्री अरण्यामध्ये सोडून, अजून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात पण नाही सोडलंय त्यांनी, तिच्या आउटस्कर्टला सोडलंय, गंगा किनारी. आणि लक्ष्मणजी निघून गेले जड अंतःकरणानं. आणि इकडे सीतामाई रडतायत. तर वाल्मिकी ऋषींचे काही शिष्यगण तिथे आले, त्यांनी पाहिलं आणि ते आपल्या गुरु महाराजांना जाऊन आदेश दिले की, सूचना दिली की अशी अशी एक सुंदर स्त्री विलाप करते आहे. तर वाल्मिकी ऋषी तर अंतर्ज्ञानीच आहेत, त्यांनी अख्खं रामायण लिहिलेलं आहे. ते म्हणाले, जा तिला घेऊन या. आपल्या सगळ्या ज्या आश्रमातील कन्या होत्या त्यांना पाठवलं आणि सीतामाईंना बोलवून घेतलं आणि सीतामाईंचं सांत्वन केलं. म्हणाले, तू निश्चिंत राहा, इथं तुझं घर आहे असं समजूनच राहा, तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. आणि अशा पुढे मग लवकुशचा जन्म झाला आणि गीत रामायणात संध्याकाळी तुम्ही ठेवलेला आहेच. तर गीतेमध्ये एक श्लोक आहे. काय श्लोक आहे? परित्राणाय साधूना विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय संभवामी. तर ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतो त्या त्यावेळेला भगवंत स्वतः ह्या भूतलावरती साधूंच्या रक्षणासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी आणि दुष्ट वृत्तीच्या लोकांचा नाश करण्यासाठी प्रकट होतात. तर हे असंच महाभयानक राक्षसी युग पृथ्वी तलावरती माजलं होतं. तर त्यांची थोडीशी पार्श्वभूमी पाहूया आपण. आज विषय खूप गहन मोठे आहेत. रामायण काय, आता आपण ऑलरेडी 1 तास गमावला, कारण मी इथं बरोबर 9:15 आलो होतो. पण आपण सगळे भक्त, प्रत्येकाला गृह कर्तव्य असतात आणि आपल्याला माहिती असतं की रामाचा जन्म 12 वाजता होणार आहे, त्यामुळे 12 वाजता जायचं, त्याच्यानंतर महाप्रसाद. अरे पण रामांचा जन्म तुम्हाला कधी कळणार? जेव्हा तुम्ही श्रवण करणार ना. श्रवणादी शुद्ध चित्ते करिवे उदय. तुमच्या हृदयामध्ये रामांचा जन्म कधी होणार? तेव्हा तुम्ही शुद्ध अंतःकरणानं, निष्कपट भावानं तुम्ही श्रवण करणार प्रभूंच्या लीला. त्याच वेळेला तुम्हाला भगवंत हृदयात प्रकट होणार. तर प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये आल्यानंतर राज दरबारी बसलेले आहेत. त्यांचं सगळं मंत्रिमंडळ बसलेलं आहे. त्यांचे
वशिष्ठ गुरु बसलेले आहेत, अनेक ऋषीमुनी त्यांचा गोडवा कथा श्रवण कीर्तन करण्यासाठी येत आहेत. त्यातीलच एक अगस्त्य मुनी आहेत, हे कथन करता आहेत. तर प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले की हे अगस्त्य मुनी हे राक्षस कुळ जे आहे ते जन्माला कसं आलं ती मुळात. एवढा उत्पात माजवला ह्या रावणाने एकट्यानं. म्हणतायत हे प्रभू हा रावण काहीच नाही, ह्याच्यापेक्षा महान कितीतरी पटीनं दुष्ट असे राक्षस यापूर्वी होऊन गेलेले आहेत. तर पुलस्त्य हे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत सांगतायत आता अगस्त्य मुनी. आणि ते ब्रह्मदेवांचे पुत्र असून त्यांनी तृणबिंदू ऋषींची कन्या पत्नी म्हणून केली. आणि यांच्या विवाहानंतर त्यांना एक पुत्र प्राप्त झाला, त्याचं नाव विश्राव. काय नाव? विश्राव. म्हणजे त्यांना सदैव वेदांबद्दल श्रवण करण्यासाठी खूप आवड होती. सदैव वेद श्रवण करत बसायचे म्हणून त्याचं नाव विश्राव. तर विश्राव यांचं लग्न भारद्वाज ऋषींची कन्या. आता भारद्वाज ऋषींचा आश्रम कुठे आहे? तो पण ह्याच मार्गावरती आहे. लक्षात, गंगा किनारी. प्रयागराजला कोण कोण गेलं? अनादी काळापासून कित्येक युगापासून भारद्वाज मुनी तिथं बसून आहेत आणि ते आजही रामायण कथा सगळ्यांना येणाऱ्यांना सांगतायत. अखंड रामायण लीला कुठे चाललेली असेल तर ती भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये चाललेली आहे. तर भारद्वाज कन्या हिच्यावर त्यांचा विवाह झाला आणि त्यांच्यापासून पुत्र उत्पन्न झाला. त्याचं नाव आहे वैश्रावण. कोण? वैश्रावण म्हणजेच कुबेर. कुबेर. तर कुबेर जे आहेत हे पुढे देवतांचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्ती दिली गेली. तर मग सगळ्या देवी देवतांनी त्यांना काय केलं? विश्वकर्मांना विनंती केली आणि म्हणाले कोषाध्यक्ष तर त्यांना ट्रेजरी ऑफिस पाहिजे ना, कोष ठेवण्यासाठी ट्रेजरी ऑफिस पाहिजे. मग त्यांना त्या त्रिकुट पर्वतावरती म्हणजे आजचं जी श्रीलंका आहे तिथे त्यांचं राजधानी वसवली गेली आणि तिथं त्यांना सुंदर असं विश्वकर्म्यांनी सोन्याचा महल बांधून दिला. त्याला आज आपण काय म्हणतो? लंका म्हणतो. आणि पुष्पक विमान पण त्यांना दिलं. पुष्पक विमान म्हणजे असं विमान जे विदाउट पेट्रोल विदाउट पायलट तुमच्या इच्छेनं कुठे पण जातं. त्याचं फ्युएल कधी संपत नाही आणि आकार तुमच्या इच्छेनं लहान मोठा होतो. ऋतू तुमच्या इच्छेनं पुष्पक विमानावरची बदलतात. तुम्हाला पाहिजे ती फळं पुष्पक विमानावर मिळतात. नुसती फळच नाही मिळत, त्याची झाडं लगडली तुम्हाला. असं पुष्पक कितीही म्हणजे भगवंत याला युद्ध लढले तेव्हा भगवंतांचे केवळ सेनापती वानर सेनापतीच किती होते? 18 पद्म सेनापती होते. किती? 18 पद्म म्हणजे किती माहिती आहे का तुम्हाला? 10⁻32. 10 वर 32 शून्य म्हणजे एक पद्म. 10 वर 32 शून्य म्हणजे एक पद्म. असे 18 पद्म काय होते? केवळ सेनापती होते. आता प्रत्येक सेनापतीच्या हाताखाली नाही म्हटलं तर केवढी सैन्य असणार विचार करा. दिलेलं आहे शास्त्रामध्ये. 18 पद्म जूथप बंदर म्हणजे वानरांचे गठ्ठे. त्याचा लीडर एक सेनापती. असे किती होते? 18 पद्म. एक औक्षणी सेना म्हणतो आपण, ती काहीच नाही आहे तुम्हाला सांगतो. आपण महाभारतामध्ये म्हणतो ना 18 औक्षणी सेना. तर एक औक्षणी सेना म्हणजे किती तुम्हाला सांगतो. खूप सुंदर विवेचन आहे. आणि त्या मनानं मग रावणाबरोबरचं युद्ध किती महान होतं तुम्ही विचार करा. एक औक्षणी सेनेमध्ये 21,870 रथ असतात. किती? 21,870 रथ असतात. 21,870 हत्ती असतात. त्याच्यानंतर 65,610 घोडे असतात म्हणजे घुडसवार. आणि 1,09,350 पायदळ असतात. बरं, हे मी जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी हे लिहून ठेवलंय, पण आज त्याची उकल मला आज सकाळी पहाटे 5 वाजता वाचताना झाली. आज इकडे यायचं म्हणून थोडंसं आवर्तन करूया म्हटलं ब्रह्ममुहूर्तावरती. तर तुम्हाला सांगतो 21,870 हा जो आकडा आहे हाच कॉमन आहे सगळ्यामध्ये. 21,870 रथ, 21,870 हत्ती. त्यानंतर मी म्हटलं 65,610 एक गुणोत्तर कॅल्क्युलेटर घेतला मी, लगेच टाईप केलं तर 21,870 × 3 केलं की 65,610 आकडा येतो. हे कोण? घोडस्वार. आणि मग पायदळ किती? सैनिक 1,09,350. 21,870 ला 5 न गुणलं की हा आकडा येतो.
अशी टोटल सैन्य किती आहे? 2,18,700. म्हणजे पुन्हा ह्याच्यातलं एक शून्य काढला की 21,870. म्हणजे लक्षात ठेवलं किती इझी आहे बघा. 21,870 मी तुम्हाला रथ सांगितले, हत्ती सांगितले, त्याच्या 3 पट घोडे सांगितले आणि 5 पट पायदळ. ह्या सगळ्यांची बेरीज केली की उत्तर किती येतं? 2,18,700. म्हणजे 18 अक्षणी सेना म्हणजे टोटल इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे मी 20,77,650. एवढंच सैन्य मारलं गेलं. कुठे? महाभारतामध्ये. पण इथं किती आहे? 10 वरती 32 शून्य गुणिले 18. ते शून्य तुम्ही जाऊन घरी बघा कॅल्क्युलेट करून. कॅल्क्युलेटर आजच्या जमान्यात तर नाही आहेत. हा, एवढं अफाट सैन्य होतं प्रभू श्रीरामचंद्रांचं, अफाट सैन्य. आणि जेव्हा हनुमानजी गेले, तो प्रसंग आज आपण पाहणार. हनुमानजी जेव्हा सीतामाईला भेटले तेव्हा असं छोटंसं वानराचं रूप घेऊन गेले होते. आणि ओळख बिळख झाली, सगळं झालं, खात्री पटली की प्रभू श्रीरामचंद्र दूत आहे. तर म्हणाली, सीतामाई म्हणते, हनुमान तू तर एवढा छोटासा आहे आणि हे लंकेतले हे राक्षस किती बलाढ्य आहेत आणि तू म्हणतोस प्रभू श्रीरामचंद्र सेनेमध्ये माझ्यासारखे अनेक वानर आहेत, पण तू तर एवढाच आहेस, कसे काय तुम्ही लढणार आहात? माते तू काळजी करू नकोस. त्यावर निज रूप धारण केलं. कोणी? हनुमान. जय श्रीराम. एवढे मोठे झाले, एवढे मोठे झाले, एवढे मोठे झाले. आणि त्यावेळेला मग सीताबाईंना कळलं. पण मला म्हणाले, माते मी तर एक तुच्छ वानर आहे, माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ वानर प्रभू श्रीरामचंद्रांच्या सैन्यामध्ये आहेत, सुग्रीवांच्या सैन्यामध्ये आहेत. तर आता गाडी येणं केनं प्रकारे कुठं आलेली आहे? सुंदरकांडवरती आलेली आहे. तत्पूर्वी थोडीशी पार्श्वभूमी बघूया आणि सुंदरकांड आपण चालू. सुंदरकांडला सुंदरकांड का म्हटलंय? बाकी सगळ्यांना नावं आहेत. अयोध्याकांड, बालकांड, किष्किंधाकांड, युद्धकांड ही नावं आहेत. पण हे जे कांड ह्याला सुंदरकांड का म्हटलंय? कारण मी अभ्यास करत होतो ह्या कांडामध्ये भगवंतांची निस्सीम भक्ती कशी करावी आणि भगवंतांचे निस्सीम भक्त यांच्याबद्दल विवेचन आहे. भगवंत भक्ती अतिशय सुंदर आहे. लव म्हणजे भगवंतांची प्रीतियुक्त भक्ती. लवकुश ही जो दोन नावं आहेत ना, त्याच्यामधलं लव म्हणजे काय? भगवंतांची प्रेमाभक्ती. आजकालचं तथाकथित लव नाही आहे. तो लव इंग्रजी शब्द ह्याच्यावरच आला असेल कदाचित, LOV. लव म्हणजे भगवंतांची शुद्ध प्रेमाभक्ती आणि कुश म्हणजे पवित्र गवत, म्हणजे जे आपण गणपतीला वाहतो दुर्वा. तर इथं आधी हा संबंध बघूया काय आहे तो. तर लंका मिळाली कोणाला? कुबेराला. तर लंका हे पूर्वी राक्षसांचं प्रमुख राजधानी होती. लंका कोणाची राजधानी होती? कुबेराला जायच्या अगोदर राक्षसांची राजधानी होती. आणि पण आता ती निर्जन झाली होती, तिथं कोणी नव्हतं, कारण सगळे राक्षस पळून गेले होते. मग भगवंत म्हणतात, हे सगळे राक्षस पळून का गेले? रसातळाला का गेले? तर अगस्त्य मुनी सांगतायत की फार काळी जे राक्षस कुळ जे होतं त्याच्यामध्ये 2 राक्षस प्रमुख होते. कोण होते? हेती आणि प्रहेती. हेती आणि प्रहेती हे 2 प्रमुख राक्षस होते, राक्षस कुळाचे प्रमुख. त्याच्यातील हेती जे आहेत त्यांनी भय नामक स्त्रीशी विवाह केला. भय मूर्तिमंत. आणि त्यापासून त्यांना विद्युतकेश नामक पुत्र प्राप्त झाला. तर हा विद्युतकेश पुत्र जो आहे त्यानं शलाकांता नामक स्त्रीशी विवाह केला. आणि शलाकांता जी स्त्री होती ना, तिला आजकालच्या स्त्रियांसारखं मुलाचं संगोपन करायची इच्छा नव्हती. आजकाल त्याच्या पुढे गेलेल्या आहेत. त्या येतात आमच्यासारख्या डॉक्टरांकडे, डॉक्टर मला बाळ नको आहे, मारून टाका ठार. मी म्हणतो हरे कृष्ण. मग कोण करेल? मला माहीत नाही. हरे कृष्ण. तुमचं पाप, तुम्ही धनी आणि तो डॉक्टर धनी, आपल्याला काय देणं घेणं नाही. रोज येतात मला फोन, रोज दारात येतात भेटायला. जीवाची हत्या करायची नाही ना. अरे स्वतःच्या पोटच्या बाळाला ठार मारायला निघाल्यात आजच्या स्त्रिया. निघाल्यात नाही, निघतात आणि करतात. आणि ते शासनानं, शासन मान्य गर्भपात केंद्र पाठी असते बाहेर, शासन मान्य. म्हणजे शासन कोणाचं आहे आज ते विचार करा. आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं शासन काय होतं? जर नुसतं एका धोब्यानं काय केलं, एक वचन बोललं तर स्वतःच्या पत्नीचा परित्याग केला. हे क्षत्रिय आहेत खरे. आजच्या युगामध्ये क्षत्रिय कोणीच नाही. स्कंद पुराणात सांगितले, कलौ शूद्र संभवात. कलियुगामध्ये सगळे कोण आहेत?
नो ब्राह्मण, नो क्षत्रिय, नो वैश्य, ऑल आर शूद्रच. आणि शूद्र मग आपापसात भांडतात, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे. तू शूद्र आहेस, सगळे शूद्र आहेत. तर रसातळाला काय केलं तर हे हिला पुत्र प्राप्त झाला, त्याचं नाव सुकेश, पण तिनं त्याग केला आणि तो पुत्र कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती यांनी सांभाळला आणि त्यांच्या अधिपत्याखाली हा पुत्र वाढू लागला आणि भगवंतांची खूप कृपा त्याला मिळाली. त्याला तो खूप शक्तिमान झाला आणि पुढे जाऊन त्याचं देवस्वती नामक कन्येशी विवाह करून दिला भगवंतानी. आणि ह्या देवस्पतीपासून सुकेशला 3 पुत्र प्राप्त झाले, माल्यवान, सुमाली आणि माली. कोण? माल्यवान, सुमाली आणि माली. आणि ह्यांनी पाहिलं की आपल्या वडिलांना एवढ्या पॉवर्स प्राप्त झालेल्या आहेत भगवान शंकरांची आराधना केल्यामुळे, तर आपण पण देवतांची आराधना केली पाहिजे शक्ती प्राप्त करण्यासाठी. मग त्यांनी ब्रह्मांची जोरदार आराधना चालू केली, हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि ब्रह्माजी प्रसन्न झाले. तर त्यांनी वर मागितला की आम्हाला दीर्घायुष्य आणि अदृश्य होण्याची शक्ती द्या आणि आमच्या 3 भावंडात कधीही काय होऊ नये, भांडण होऊ नये, आमच्या 3 भावातील प्रेम सदैव अबाधित राहू दे. ब्रह्माजी तथास्तु म्हणाले. दीर्घायुष्य देतो, अमरत्वाचा नाही देऊ शकत, कारण इथं मी सुद्धा अमर नाही आहे. आजकालचे भाऊ मागतील का सवर, आमच्या 3 भावातलं प्रेम मरेपर्यंत अबाधित राहू दे. हा बघा, हे राक्षसून आपल्यापेक्षा चांगले आहेत, एकत्र राहिले शेवटपर्यंत. तर मालीपासून 4 पुत्र उत्पन्न झाले, ते पुढे बिभीषणाचे मंत्री झाले. ज्यावेळेला बिभीषणजी लंका सोडून आकाश मार्गे आले ना इकडे प्रभू श्रीरामचंद्रांच्या छावणीमध्ये आश्रय घेण्यासाठी, त्याला हे 4 मंत्री, तुम्ही जर रामेश्वरला कोण कोण गेलंय हात वर करा, तर तिथं जाऊन हे समुद्र जिथं कुश घालून भगवान श्रीरामचंद्र फोडले होते, ती जागेला एक मंदिर आहे, ते पाहिलंय का तुम्ही? हां, तिथं एक छोटंसं घुमटीवाचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये पाषाणावरती सुंदर हे बिभीषणजी आकाशमार्गे येत आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्र तिथे बसलेले आहेत आणि बिभीषणाच्या बाजूला हे 4 मंत्री आकाशात आहेत, ह्याचं पाषाण आहे तिथे सुंदर. तर ते 4 मंत्री मी खूप सर्च केला होता, मला सापडत नव्हते, पण तुमच्याकडे याच्याकडून भगवंतांनी त्यांची नावं दिली. मला सांगतो तुम्हाला, पहिला आहे कपोत, दुसरा आहे वज्रमुष्टी, तिसरा आहे विरूपाक्ष आणि चौथा आहे दुर्मुख. हे 4 मंत्री कोणाचे होते? बिभीषणाचे, रावणाला सोडून इकडे प्रभू श्रीरामचंद्रांच्या गोटात आले होते. तर माल्यवनला अनेक पुत्र होते आणि सुमालीला सुपार्श्व आणि प्रस्थ असे पुत्र होते. तर हे जे सगळं ह्यांनी काय एवढ्या सगळ्या पावस, दीर्घायुष्य मिळालंय, अदृश्य होण्याची शक्ती मिळाली, त्याने उत्पात माजवला. शेवटी राक्षसच ना ते, उत्पात माजवला, उत्पात अक्षरशः. सगळे देवी देवता हाहाकार झाला, सगळे भगवंतांकडे गेले आणि मग भगवान श्री विष्णूने म्हणाले ठीक आहे, काळजी करू नका. तर भगवान श्री विष्णूने आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि मालीचा काय केला? शिरच्छेद केला. माली घट्ट प्राण झाल्यावरती आपलं पण काय खरं नाही विष्णू समोर म्हटल्यावरती हे सगळे धूम पळाले भुयार मार्गे. लंकेच्या इथून भुयार होतं पाताळात जायला, त्या भुयार मार्गे पळाले आणि मग ते भुयार मार्गे पळाले तर पुन्हा बाहेर येतील ना, तर भुयारचं तोंड बुजवलं पाहिजे. मग त्याच्यावरती आणून ठेवला मैनाक पर्वत. काय आणून ठेवला? जो सुंदरकांडमध्ये आलाय त्याचं वर्णन, तो मैनाक पर्वत त्या भुयाराच्या तोंडावर आणून ठेवला. तो मैनाक पर्वताची खूप सुंदर कथा आहे. तर ज्याला पूर्वी पर्वतांना सगळे पंख होते, म्हणजे सगळे आकाशात विहार करायचे, मग देवतांच्या विमानाला धडाम करून आपटायचे पर्वतांना आणि देवता मग पृथ्वीतलावर पडायच्या. मग इंद्राला राग, त्यानं आपलं खडगं काढलं आणि सगळ्या पर्वतांचे पंख छाटायला लागला. हा मैनाक आणि वायूची दोस्ती होती. मैनाक काय? वायुदेवाची दोस्ती होती. तर वायुदेवानं मैनाकला उचललं पंखांसकट आणि आणून इकडे गपचूप ह्या सागराच्या तळाशी इथं लपवलं. लक्षात, जिथं आता राम सेतू आहे तिथल्या पहिल्या भागामध्ये, भारतापासून सोडलं की पहिल्या भागात ते भुयार आहे, त्याच्या तोंडावर आणून बसवलं आणि सागराशी पण घट्ट मैत्री झाली आणि मैनाक तिथं स्थिरस्थावलं. तर असा सुंदर पर्वत मैनाक पुढे हनुमानजींना पण मदत करण्यासाठी वर येतो देवतांच्या आज्ञेनं. तर सगळे पळाले. तर पुढे काय झालं, माल्यवाना एक पुत्री होती कैकशी. माल्यवान गेले सगळे रसातळाला, पण माल्यवान कसा बसा करून त्याला आयडिया माहिती होती. तो आला त्या बिळातनं बाहेर, भुयारातनं बाहेर आला आणि विचरण करत असताना त्यानं पाहिलं की वैश्रावण म्हणजे कुबेर पुष्पविमानातनं काय करतोय? विहार करतोय. एवढा श्रीमंत. मग आपली कन्या, आता तो कन्येसाठी उपवर
बघण्यासाठी निघाला होता बाहेर, बरोबर की नाही. माता पित्यांना आपली कन्या उपवर झाली की चिंता असते, तसा हा माल्यवान काय निघाला होता, कन्येसाठी वर संशोधन करण्यासाठी निघाला होता. आणि बघितलं, अरे बापरे, हे तर जबरदस्त आहे, ह्याच्या वडिलाला गाठलं पाहिजे, बरोबर की नाही. ह्याच्या वडिलांशीच मी काय करून लावून देतो, माझ्या कन्येचा विवाह लावून देतो, म्हणजे ह्याच्यासारखे माझे नातू होतील. मग गेला विश्राव मुनींकडे आणि त्यानं इच्छा व्यक्त केली की मला माझ्या कन्येचा विवाह तुमच्याशी करायचा आहे. आणि त्याला कन्येला पाठवलं. तर विश्रावने, ती कन्या आली होती कात्रवेळेला, विश्रावने ओळखलं की तिच्या मनामध्ये काय भाव आहे. ती गेली आणि पायाच्या नखांनी माती कुरतडायला लागली. स्त्रियांचा स्वभाव असतो, त्यांना काहीतरी सांगायचं असेल तर ते डायरेक्ट सांगत नाहीत, मान खाली घालतात, पायानं हालचाल चाललेली असते त्यांची जमिनीवर, आकडे काढायचे 1 2 3 4. हां, ती म्हणाली तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात, माझ्या मनातील भाव तुम्ही जाणता. तर ते म्हणाले हो ठीक आहे, पण तू ज्या भावना आलीस त्याच्यासाठी हा उपयुक्त काळ नाही, तरी पण मी तुझी इच्छा पूर्ण करणार, परंतु तुझे सगळे पुत्र राक्षस पैदा होतील. तर ती विष्णू भक्त होती काय कशी, ती म्हणाली नको नको, मला राक्षस पुत्र नकोत. म्हणाले ठीक आहे, मी तर बदलू शकत नाही, पण तुझा एक पुत्र जो आहे तो भगवंता निस्सिम भक्त होईल. ते कोण? बिभीषण. रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण आणि शूर्पणखा असे 4 भावंड जन्माला आली ह्या कॉम्बिनेशनमधनं. आणि मग रावण, कुंभकर्ण आणि बिभीषणाने घनघोर तपश्चर्या केली आपल्या इथून जवळच गोकर्णाला. कुठे? गोकर्णाला. किती वर्ष तपश्चर्या केली रावणानं? 10,000 वर्ष निर्जल तपश्चर्या केली. आपल्याला आज 12 वाजेपर्यंत एवढा कृपाळू भगवंत, भगवान श्रीकृष्ण तर काळोख्या रात्री मध्यरात्री जन्माला येतात, भगवान श्रीरामचंद्र दुपारी 12 वाजता जन्माला येतात. तर निर्जल भक्तांना करायला सांगितलं तरी ते त्यांना जमत नाही. लक्षात. रावण बघा, म्हणजे तपश्चर्या करायची तर अशी करायची, हिरण्यकश्यपूसारखी करायची, रावणासारखी करायची. हे पापीवृत्तीनं केले आणि सफल झाले त्यांच्या ह्याच्यामुळे. तर आपण का जे हृदयामध्ये सात्विक भाव, भगवत प्राप्तीचा भाव धारण करून भगवंतांना का प्राप्त करू शकणार नाही? निश्चित करू शकू. कारण त्यांचा मृत्यू भगवंतांचा हात लागून झाला. भगवंतांचा हात लागून मृत्यू होणं सुद्धा महान, अतिशय थोर गोष्ट आहे. भगवंतांचं एक नाव आहे हतारी गतिदायक. म्हणजे भगवंत स्वतःची जी हत्या करतात त्याला पण उत्कृष्ट अशी गती प्रदान करतात. जसं की पूतनेचा वध केला भगवंताने, तिला धात्री मातेचं काय दिलं? स्थान दिलं शाश्वत गोलोकधाम मध्ये. तसे भगवंत फार कृपाळू आहेत. तर 10,000 निर्जल व्रत केलं रावणानं आणि दर 1,000 वर्ष झाली की एक मुंडकं कापून आहुती द्यायचा. ब्रह्मदेवांना, कारण आता हे ब्रह्मदेवांची आराधना करतायत सगळे. भगवान शंकरांचा 5 टाइम पुढे येणार आहे. तर असे 10,000 वर्षाने 10 मुंडकं कापणार. तेवढ्यात मग ब्रह्मदेव बिचारे प्रकट झाले. भगवान शंकर असे लगेचच प्रकट झाले असते. ब्रह्मदेव बिचारे वाट बघितल्या, काय हा तामसिक आहे, राजसिक तामसिक वृत्तीचा माणूस, काय जायचं ह्याला वर द्यायला, हा काहीतरी उत्पातच माजवणार आहे. प्रकट झाले. म्हणाले, रावण म्हणाला की मला असा वर द्या की मी अमर झालो पाहिजे. इट्स इम्पॉसिबल म्हणाले. मग रावणानं आपली 10 डोकी खाजवली. फॉर्म्युला बाहेर काढूया. हे राक्षस लोक फॉर्म्युले बाहेर काढण्यात एक्सपर्ट असतात. अमरत्वाचा फॉर्म्युला. मला म्हणाले, देवता, नाग, यक्ष, किन्नर, गंधर्व यांपासून मृत्यू नको. मनुष्य आणि पशु ते काय नाही, ते किस झाडकी पत्ती, ते चालेल. म्हणत तथास्तु. मग दुसरा उभा राहिला कुंभकर्ण. सगळ्या देवी तिथं धाव झाले ब्रह्मदेवाकडे. ओ ब्रह्मदेव, तुम्हाला माहीत नाही हा एवढा बकासूर आहे ना, ह्यानं आतापर्यंत कित्येक अप्सरा आणि कित्येक ऋषी आणि कित्येक महंतांना खाऊन टाकलंय, आणि ह्याला जर तुम्ही ह्याच्या इप्सिताप्रमाणे वर दिलात तर हा मला वाटतं 2 दिवसातच सगळं पृथ्वी नष्ट करून टाकेल. तुम्ही काहीतरी प्रयोजन करा आणि ह्याची मती फिरवा. तर मग ब्रह्मदेवाने आपली पत्नी सरस्वती देवीला पाचारण केलं आणि म्हणाले, जा याच्या वाणीवरती जाऊन बस. आणि मग कुंभकर्णानं तोंड उघडलं वर. मग म्हणाला, मला दीर्घकाल झोप द्या भगवंता. लगेच तथास्तु. दीर्घकाल झोप. मग रावण म्हणाला, अरे कुंभकर्ण आवड. तर मग कुंभकर्ण आपल्या स्थितीमध्ये आला. म्हणून मी काय मागितलं म्हणतो, अरे तू मूर्खा असं मागितलंयस, तुला दीर्घकाल झोप. म्हणून गयावया करायला लागला. नको भगवंता, मी चुकून तो मागितला वर, मला काहीतरी उशाप द्या. आणि ठीक आहे म्हणाले, काही काळ तू झोपशील, काही काळ जागा राहशील.
आणि तो जाळ जागा असायचा त्याला हे त्रैलोक्य त्रय माम करून टाकायचा. आणि जर त्याला मध्ये कोणी उठवलं तर त्याचा मृत्यू होणार हे निश्चित होतं लक्षात. तर मग बिभीषणजी आले. बिभीषणजींनी पण तेवढीच घनघोर तपश्चर्या केली होती. म्हणजे भक्त झाला तर तुम्हाला कमी तपश्चर्या असं समजू नका. विभीषणजींना प्रसन्न झाले. ब्रह्मदेव म्हणाले तुला काय वर पाहिजे. म्हणाले हे भगवन मला असा वर द्या की मी भगवंतांच्या चरणी माझं प्रेम दिवसेंदिवस काय होत जाऊ दे, वृद्धिंगत होत जाऊ दे आणि त्यांच्या भक्तांची सेवा माझ्या हातून घडू दे, त्यांच्या सेवा कार्यात माझा हातभार लागू दे. तथा असतू. तर पुढे रावणाचा विवाह मय राक्षस, पाताळातील मय राक्षस, ते इंद्रप्रस्थ वसवलं होतं तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये. ते मय राक्षसानं वसवलं होतं. त्याची कन्या मंदोदरी बरोबर झाला आणि मय राक्षसानं त्यांना एक भाला दिला होता गिफ्ट जावयाला. जावयाला देतो ना आपण काहीतरी, पुढे नारळ वगैरे सोडायचे इकडे, आंघोळ घातली जावयाला, हा नारळ तुझा झाड, हो तसं भाला दिला. आणि ह्या भाल्यानं लक्ष्मण मूर्छित झाले होते युद्धामध्ये. लक्षात शक्ती लागली होती ना त्यांना, तो हा भाला. आणि मग पुढे त्यांना पुत्र झाले अनेक. मेघनाथ, इंद्रजित हा त्यापैकी एक पुत्र. खूप कथा खूप आहेत आणि मला जे सांगायचं ते मी सुरुवातच केली नाही. मला आज सुंदरकांड सांगायचं आहे तुम्हाला, पण हे पण सुंदरकांडच आहे ना, बरोबर की नाही. सगळं सुंदरच आहे. भगवत भक्तीमध्ये काय आहे, मित्र अति मित्र तुष्टी. जे दोन्ही श्रवण करतायत, ऐकतायत आणि कथन करतायत त्या दोघांना हृदयातून असा लाभ प्राप्त होतो, अलौकिक लाभ. तर आता ह्यांना अजून हे सगळे पाताळातच होते ना, राज्य नव्हतं, काय नव्हतं. तर एक दिवस काय झालं की रावणाला त्याच्या इतर राक्षस बंधूंनी चढवलं की लंका जी आज सोन्याची ती आपली पूर्वी राजधानी होती राक्षसांची, ती आज कुबेराकडे आहे, ती तू काढून घे. रावण म्हणाला नाही, तो माझा सावत्र बंधू आहे. बरोबर की नाही, तो माझा काय आहे, सावत्र बंधू आहे. विश्राव मुनींपासूनच वैश्रावण कुबेर मी नाही. तर मग त्यांनी त्याला सांगितलं अरे तू असं काय, त्याला शास्त्रातले दाखले द्यायला लागले. राजनीतीमध्ये काय नसतं बंधू, हे ते काय नसतं. औरंगजेब बघा, ते कशाला, मी आता ते शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासतोय, त्यामध्ये पण महाभयानक राजकारण आपल्या ह्याच्यात झालेलं आहे. संभाजी महाराजांना कसं छळ करून करून ठार केलं गेलं, लक्षात ना. संभाजी महाराजांना पकडलं ही बातमी रायगडावर पोचली होती. पण टाळा तिथं राजाराम जे सावत्र बंधू होते त्यांचे, तर त्यांनी लगेच फतवा काढला की संभाजी राजांचं छत्रपती पद काढून घेण्यात आलेलं आहे. त्यांना यापुढे कोणतेही करण्याचा अधिकार राहणार नाही, त्यांना कोणतेही अधिकार राहणार नाही. आणि हा लिफाफा पाठवून दिला औरंगजेबाच्या छावणीत. छावा कादंबरी वाचा. बघा, आपण म्हणतो आपण मराठी, खूप कारस्थानं चालतात राजघराण्यामध्ये. आणि संभाजी महाराजांचा जवळजवळ 40-42 दिवस हाल करून वध केल्यानंतर मराठे जागे होतात आणि औरंगजेबाच्या छावणीचे सोन्याचे कळस कापून आणू शकतात, दिल्ली काबीज करू शकतात. मग संभाजी महाराजांचं त्यावेळेला रक्षण करू शकले असते की नाही, माझा प्रश्न आहे तुम्हाला. संभाजी महाराजांसारखा शूर योद्धा गेल्यानंतर, छत्रपती गेल्यानंतर आपले मावळे संताजी आणि धनाजी एवढे दोघं बळकट होते, ते जाऊन जर औरंगजेबाच्या छावणीचे कळस सोन्याचे कापून, औरंग घाबरून पळाला त्या दोघांना, मग संभाजी महाराजांना वाचवता आलं असतं ना, नाही वाचवलं. हा कट शिजला. हा इतिहास आहे आपला. तर तसंच तो म्हणाला हे असंच इतिहासात अनेक काळापासून चाललेलं आहे, त्यामुळे काय बंधू घेऊन बसलायस, आपल्याला त्रैलोक्यावरती हे करायचंय, राज्य गाजवायचंय. रावणाला मनातलं त्याला खूप होती पुष्पविमाने कुबेर आणि संपत्ती प्राप्त करायची. तो गेला, निरोप पाठवला, हे कुबेर आत्ताच्या आत्ता तू मला काय करून दे, लंका खाली करून दे. कुबेराने निरोप पाठवला, मी तुझा बंधू आहे, आपण दोघेही मिळून इथं गुण्या गोविंदांना नांदू. मी तुझा काय बंधू, आपण दोघे इथं गुण्या गोविंदांना लाव. रावणाला मला मान्य नाही. तो कुबेर बिचारा घाबरला आणि म्हणाला वडिलांचं काहीतरी काय करूया, परामर्श घेऊया.
गेला विश्रांती म्हणाले, बाबा तू त्याच्या नादाला लागू नकोस, तो काय मागतो ते त्याला दे आणि तू इकडे कैलास पर्वतावरती ये. अशा प्रकारे ते लंका आणि पुष्पविमान कुबेरानं कोणाला देऊन टाकलं, रावणाला देऊन टाकलं. आणि मग वर तर मिळालाच होता, देवी देवता काही करू शकत नाही, काही कोणी काही करू शकत नाही. रावणानं उत्पात मागायला सुरुवात करायची. सगळ्यांना तो हरवून टाकायचा आणि तिथल्या सुंदर कुमारिका स्त्रिया उचलून आणायचा आणि त्यांचा उपभोग घ्यायचा आणि त्यांच्या नातेवाईकांना ठार मारून टाकायचा. असे अनेक उत्पात, जो दिसेल तो राजा पदाक्रांत करायचा, शरण न्यायला त्याला ठार मारायचा आणि त्याच्या राज्यातील सगळ्या सुंदर स्त्रिया आणायचा आणि त्यांचा उपभोग घ्यायचा जबरदस्तीने. असा तो पुष्पक विमानावरनं विश्वामध्ये भ्रमण करायचा. स्वर्गाच्या अधिपती इंद्राला पण पलटा होईल थोडी झाली. त्याच्या पुत्रानं मेघनाथनं त्या इंद्राला कैदी करून आणलं. मग स्वतः ब्रह्मदेवाला येऊन सांगावं लागले, बाबा इंद्राला सोड, त्याच्या बदल्यात मी तुला, त्या मेघनाथनं मागितलं मला असा रथ द्या की ज्याच्यावर आरूढ असताना मला कोणी हरूच शकणार नाही. त्याची कथा इथं आहे. मोठे कथा आहेत, मी आपलं तुम्हाला आता झलक म्हणून सांगतोय. कारण मी गेल्या वर्षी 8 दिवस रामायण कथा, प्रत्येक सेशन 2.5 तासाचं, जवळजवळ 2.5 ते 3 तासाचं 8 दिवस रामायण कथा राजापूरमध्ये घेतली होती. तरी सुद्धा मला असं अंतर्गत वाटतं मी रामायणाला टचच नाही केलं. तर ते झालं आणि मग म्हणाले ब्रह्माजी म्हणाले ठीक आहे. आणि तो म्हणाला, तो रथ म्हणाले यज्ञाचं प्रति, त्यामुळे तो म्हणाला की मी जोपर्यंत त्या यज्ञामध्ये आहुती देऊन मला तो होत मिळत नाही आणि मग रथ मिळाल्यानंतर मी जवळजवळ अमरच. मग तो रथचा यज्ञ चालू होता त्याला मग लक्ष्मणजींनी आणि जामवंतनी आणि जाऊन काय केलं, अंगदानं तो यज्ञ पूर्ण करायच्या अगोदर इंद्रजिताला पराभव केला आणि मारलं. अन्यथा इंद्रजिताचा पराभव करणं शक्य नव्हतं. खूप डिटेल युद्धाचा लीला आहे इंद्रजिताच्या. तो इंद्रजित त्यानं जिंकला म्हणून तो इंद्रजित झाला. त्याच्यानंतर हा जो रावण जो होता ना, तो ह्याला खूप मत झाला. तो एक दिवस फिरत फिरत गेला कैलास पर्वताच्या एरियामध्ये. सुवर्ण वेळू त्या बेटाचं नाव होतं, जिथं कार्तिकेय यांचा जन्म झाला होता. गेला तर त्याचं पुष्पक विमान आतमध्ये जाईना, अडकलं. तुम्हाला सगळ्यांना कथा ऐकायला आवडतात म्हणून मी आज कथा सांगते. कारण प्रभूजी मागच्याला म्हणाले प्रभूजी फिलॉसॉफी खूप होते. बेसिकली माझ्या प्रभूजीला फिलॉसॉफी खूप असते. आज मी कथाच सांगतोय कारण आज प्रभू श्रीरामचंद्राची लीला ऐकण्याचा दिवस आहे. त्यांच्या लीला हृदयात साठवण्याचा दिवस आहे. आणि भावग्राही जनार्दन आहेत आणि आपल्या भक्ताचा भाव ते जाणतात, त्यामुळे भावग्राही होऊन ते हृदयामध्ये साठवा तुमच्या लीला. ते पुष्पक विमान आतमध्ये जाईना. रावण खवळला, का जात नाही. तेवढ्यात नंदी आले. त्या नंदीचं मुख जे होतं ते वानरासारखं होतं. हे रावणा, नीच पापी दुष्ट, तुला इथं एंट्री नाही. तू कोण आहेस म्हणाला. मी नंदी आहे, भगवान शंकरांचा वाहन. मी नाही कोणाला जुमानत, कोणाच जुमानत नाही. आणि असं म्हणून तो रथावरनं आपल्या पुष्पविमान उतरला आणि कैलास पर्वताच्या हाती खाली दोन्ही हात घातले, खडखड करून उचलला. एवढी ताकद दिला. किती हात घातले? 20 हात घातले. 10 मुखाड 20 हात घातले. भगवान शंकर भोलेनाथ वर्ण हसतात, पार्वती बाजूला बसले. बरं, असं शास्त्रामध्ये वर्णन आहे, कैलास पर्वत जो आहे ना असा निमुळता आहे आणि या टॉपला फक्त 2च व्यक्ती बसतील एवढीच जागा आहे. भगवान शंकर आणि पार्वती. त्याची पण पुराणामध्ये सुंदर कथा आहे, सांगतो तुम्हाला. तो घास घातले. भगवंताने काय केलं, फक्त आपल्या उजव्या पायाचा अंगठा जरासा हृदयावर वरती बसून त्यावर ह्याचे सगळे हात अडकले आणि हा रडायला लागला. रोदन रोदन म्हणजे भयानक रडायला लागला. रावण रडू लागला, जोर आक्रांत करून रडू लागला. आणि असं रडता रडता बरीच वर्ष लोटली. मग त्याला कोणीतरी सांगितलं की तू काय कर, भगवान शंकरांची आळवणी करते, आशुतोष आहेत. मग त्याला ह्या रावणानं भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी स्तोत्र रचलं. ते आपल्या त्या ह्या पिक्चरमध्ये दाखवले बघा, तो बाहुबली. ते काय स्तोत्र मला पाठ नाहीये, पण ते स्तोत्र रावणानं रचलं भगवान शंकर. 1000 वर्ष झाल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मग त्यांनी तो प्रेसर रिलीज केला.
पण ह्या नंदीचा आणि नंदीचा पेक्षा नंदीच्या मालकाचा अपमान केला. नंदीनं शाप दिला होता, एक दिवस असा येईल की हे वानरच तुझ्या राज्याचा आणि तुझा नाश करतील. आणि वानराचं मुख घेऊन ते नंदी होते आणि ते म्हणाला, हे वानरा, तू काय मला शहाणपणा शिकवतोस. निंदा केली होती रावणाला. नंदीने शाप दिला की एक दिवस हे वानर तुझ्या सगळ्या अस्तित्वाचा नाश करते, तुझा पण नाशास कारणीभूत होते. तर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ठीक आहे, भगवंताने त्याला आपला भक्त म्हणून स्वीकारलं, त्याला काही अजून शक्ती दिल्या. पण ही रावणाची काय झाली, फजिती झाली. बरोबर की नाही, मोठा गेला होता हात घालायला कैलास उचलायला. तर त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या क्षत्रियांचा नाश करायचा विडाच उचलला. जो दिसेल त्याला एकतर आपलं पाईक करून घ्यायचं किंवा त्याचं सगळं नाश करून टाकायचं. आणि असं करत करत तो एकदा हिमालयाच्या पायथ्याशी आला. तर त्याला अरण्यामध्ये एक सुंदर युवती, म्हणजे अलौकिक युवती, वर्णनच करता येणार नाही, पण जटा वाढलेल्या साधू वस्त्र धारण केलेली, तर ती त्याला दिसली. तर ह्याच्या मनात लगेच तिला उपभोगण्याची इच्छा जागृत झाली. तर त्यानं विचारलं, हे सुंदर स्त्रिये, तू ह्या अरण्यात काय करतेस. तर ती म्हणाली की मी ब्रह्मर्षी कुशध्वज यांची कन्या आहे, माझं नाव वेदवती. तर मी जशी उपवर झाली तशी माझ्या वडिलांना इच्छा झाली की माझी कन्या एवढी गुणवान आहे, रूपवान आहे, हिला विष्णूंशिवाय दुसरा कोणी पती चालणार नाही. आणि त्या विष्णूंना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी मी आता हजारो वर्ष मी इथं तपश्चर्या करते. तर म्हणाला, कोण विष्णू? मी सध्या त्रैलोक्याचा स्वामी आहे, तू माझी पत्नी हो. ते म्हणले, अशक्य. मी तुझ्या हृदयातले सगळे कपट जाणते, कारण ही वेदवती साक्षात सीतामाई आहेत. लक्षात ना पुढे त्यानं तपोबलानं जाणलं. तर रावण ऐकलंच त्यानं जटा पकडल्या. त्याबरोबर वेदवतीने आपल्या सामर्थ्यानं एक खड्ग उत्पन्न केला आणि जटा कापून टाकल्या. आणि ती अतिशय क्रोधाविष्ट होऊन म्हणाली, हे रावण, माझे नाथ भगवान श्रीराम आहेत, श्री विष्णू आहेत, आणि तू ह्या देहाला माझ्या स्पर्श केल्यामुळे मी हा आता देह ठेवणार नाही. आणि तिनं योगाग्नी प्रज्वलित केल्याने त्याच्यामध्ये प्रविष्ट झाली. आणि दुसऱ्या क्षणाला ती एक अतिशय सुकुमार कन्या म्हणून एका कमळामध्ये प्रकट झाली. तर ह्याची आसक्ती काय अजूनही गेली नव्हती, कारण हा सत्ययुगापासून काय करत होता, सगळ्या त्रैलोक्याला त्राईमाम करत होता. ही त्रेतायुगातली घटना नाही. या सगळ्या गोष्टी कधी झाल्या आहेत, सत्ययुगामध्ये. हा म्हणाला, ही मोठी झाली की मी हिचा उपभोग घेईन. बघा राक्षसी वृत्ती कशी असते. घेऊन आला लंकेला आणि त्यानं सगळं इतिवृत्तांत सांगितलं. बरोबर त्या राज्यातल्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलं, हे रावणा, हे महाभयानक पाप केलंस, तुला माहीत नाही, हीच तुझ्या नाशाचं कारण बनेल, हिला आत्ताच्या आत्ता सोड. त्यावर मग रावणानं तिला समुद्रामध्ये फेकली. आणि तिथून योगमयास ती आपल्या प्रभावानं जनक महाराज जिथं यज्ञभूमी नांगरत होते तिथं प्रकट झाली, जनक कन्या. कथा हॅपॅझडली येत आहेत, पण रामायण चाललेलं आहे. जनक कन्या म्हणून प्रकट झाली. तर पुढे रावण एकदा अयोध्येवरती आक्रमण केलं. त्याला अनरण्य नावाचे राजा रघुवंशामध्ये राज्य करत होते. तर ह्यानं त्यांना हरवलं युद्धामध्ये आणि ते मृत्युमुखी पडायला लागले. तेव्हा त्यांनी त्याला रावणाला शाप दिला की माझ्या कुळामध्ये इन फ्युचर राम नावाचे माझे वंशज येतील, ते तुझा नाश करतील, तू सावध राहा. आता रावण एवढा अतिशय सामर्थ्यशाली होता, महाभयानक सामर्थ्य, त्याला एवढा गर्व झाला होता. पण ह्या रावणाची फजिती पण बऱ्याच वेळा झालेली आहे. रावणाला खुमखुमी यायची की आज कोणाला मारू, कारण त्याला 20 भुजा, विचार करा, क्षत्रियाच्या 20 भुजा, हत्यार धारण केलेल्या. आपल्याकडे एखादा अरण्यात गेलो आणि कोयता वगैरे असेल तर आपण सपासप करत असतो. उगाच त्याला भगवान गौतम बुद्धांनी सांगितली कथा आपल्याला आवडत नाही, आठवत नाही. आम्हाला दुसरीमध्ये होती. एक वाट मारे करू होता, सगळ्या लोकांना ठार मारायचा, त्यांच्याकडे धन काढून घ्यायचा. एकदा गौतम बुद्ध त्याला भेटले. कोणाकोणाला दुसरीला ही गोष्ट होती, हात वर करा. दुसरीला ही गोष्ट
की आठवत नाही आता? आठवत आहे, ठीक आहे. नाही, माझ्या समावेश जे 50शीतले आहेत त्यांना होते, मुंबईमध्ये कोकणामध्ये होते. तर हा भेटला आणि यानं काढलं आपलं हत्यार, ठार मारणार मला, काय ते द्या. म्हटलं माझ्याकडे काय नाही, मी साधू फकीर आहे, भगवी वस्त्र धारण केलेला. ते म्हणाले एक काम कर, ते समोर जे झाड आहे ना त्याची 3 पानं तोडून आण. गेला आणि 3 पानं तोडून आणली. म्हटलं हे बघा घ्या, आता जाऊन परत जोडून दाखव. गेला आणि जोडायला बघतोय, डिंक लावून ते पडायला लागलं. हे कसं शक्य आहे ना, पॉसिबल नाही. तुला जर जोडता येत नसेल तर तोडण्याचा काय अधिकार तुला? आणि अशा प्रकारे गौतम बुद्धांनी त्याला तत्वज्ञान दिलं आणि तो त्यांचा शिष्य झाला. तसं रावण जो आहे ना त्याला खुमखुमी यायची, आज कोणाला मारू. तर त्याला कोणी ते सांगितलं, तुझा तिकडे कार्तवीर्य अर्जुन जे आहेत ना, हे प्रांताचे राजा, ते अतिशय बलशाली आहेत, तुझा त्यांच्याकडे, ते तुझी खास भागवतील. एक दिवस कार्तवीर्य अर्जुन यांनी काय केला होता, आपल्या राण्यांना सगळ्यांना घेऊन, आय थिंक गोदावरी आहे, गोदावरीच्या जो डॅम बनवला, त्यांना 1000 भाऊ होते ना, डॅम बनवला. आणि नेमका रावणानं त्यावेळेला आपला तंबू ठोकला होता वरती पात्रामध्ये, पण तिकडे त्यावेळेला पाणी नव्हतं. आणि आपल्या राण्यांना वगैरे घेऊन तिथे तंबू ठोकून तो निवास करून होता. आणि ह्यांनी पाणी अडवल्यावरती पाण्याचा फुगवटा जसा मारला तसं ह्याचे तंबू तणगायला लागले. राण्या, घोडे, हत्ती, पालखी हाहाकार झाला. कोण आहे हा, पूर कसा आला मध्ये, आला बघायला. तर इकडे कार्तवीर्य, अरे तुझीच तर मी शोध घेत होतो, तुझाच तर मी शोध घेत होतो, चला मला तुझ्याशी युद्ध खेळायचं आहे. तर कार्तवीर्य अर्जुन, ह्याला 20 हात आणि कार्तवीर्य अर्जुनाला किती, 1000 हात. त्या कुठच्या हातामध्ये कुठून कुठं टेबल टेनिस झालं रावणाचं त्यालाच कळलं नाही. इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे याचं टेबल टेनिस चाललंय. आणि पकडलं त्याने आणि बंदी आणून आपल्या इकडे ठेवला कैदेमध्ये. मग शेवटी यावं लागलं पिताश्रींना, की बाबा काय पण करून माझ्या पुत्राला सोडा, पुन्हा तो तुमच्या वारतीला जाणार नाही. असंच त्याला एकदा कोणी सांगितलं, वाली एकदम बलशाली आहे, तुझ्या टक्करचा, तू त्याच्यावरती जाऊन तुझं मुष्टियुद्ध आजमाव. एकदा आला किष्किंधेमध्ये, हे वाली, मी तुझ्याशी लढाई खेळायला आलोय, चल बाहेर ये, क्षत्रिय असतील तर बाहेर ये. तर सांगितलं की वाली संध्या करायला समुद्रावर गेले, तिकडे कन्याकुमारीला असतील आता. तर हा आला रावण, बघितलं वाली पाठमोरा आहे, म्हणाला मागून जाऊन धरतो याची कशांडी. आणि संध्या करतायत वालीजी, त्याने असं जळ घेतलं होतं आणि त्यांनी जळ असं केलं तर त्याला रावण दिसले, प्रतिबिंब. रावण येतो, म्हणलं ठीक आहे, येऊ दे, जवळ येऊ दे, रेंजमध्ये येऊ दे. जसा रावण जवळ आला, जस्ट गरकी मारली आणि असा बगल्यामध्ये रावणाला पकडला, त्याच्या 10 तोंडांचं कड. आणि तिथून उडी मारली पूर्व समुद्रात. तिथं संध्या झाली, तिथून उडी मारली पश्चिम समुद्रात, तिथून उडी मारली उत्तरेच्या समुद्रात. असे 4ही दिशाचे समुद्र करून आले. कुठे आले? किष्किंधेला आले. रावण म्हणाला, तुम्ही महान बलशाली आहात, तुमच्याशी शत्रू तुम्हाला पत्करणार नाही, आपण मैत्री करूया. बघा, इथं ठार करायला आला होता. हे राक्षसांची वृत्ती असते, लक्षात ना. तर मग यज्ञकुंड पेटून वगैरे मग त्यांनी काय केलं, मैत्री केली. आणि म्हणून मग वाली रामांची बाजू, अतिशय बलशाली होते ना. रावणाचं असंच ठरवलं असतं, पण रावणाची मैत्री असल्यामुळे वाली काय रामांच्या बाजूने येणार नव्हते, त्यामुळे ते तसं झालं. तर सीतामाईंचं हरण झालेलं आहे आणि प्रभू श्रीराम शोधत शोधत कुठे आलेत, किष्किंधेमध्ये आलेत. आणि चातुर्मासामध्ये 4 महिने गेल्यानंतर लक्ष्मणाला पाठवलं, आता त्या सुग्रीवाला जाऊन जागा कर, त्याला राज्य मिळून देऊन आता 4 महिने झाले, पण सीतामाईचा शोध घ्यायचा तो काय काढत नाहीये, जागा कर. आपल्या सीताचा शोध घेतला पाहिजे. आता जवळजवळ 10 महिने लोटून गेलेत, वर्षाला आता 2च महिने राहिलेत. दसरा कधी येतो? ऑक्टोबरमध्ये ना. त्या दरम्यान भगवंताने रावणाचा वध केला. तर तुमचं काय टायमिंग असेल ते मला सांगा, वी विल स्टॉप. तर झालं, सुग्रीवानं सगळ्यांना बोलवून घेतलं आणि मग 4 गट केले. आणि खात्री होती कोणाशी, हनुमानजींच्या गटाची. त्यांना दक्षिणेला पाठवलं, कारण दक्षिणेला गेले असं ह्यांनी सुग्रीवाची जी सेना होती त्यांनी पाहिलं होतं. ऋष्यमुख पर्वतावरती उड्डाण करत असताना सीतामाईनं अलंकार टाकले होते खाली, वस्त्र अलंकार.
तेच ठिकाण तुम्ही पाहिले, कोणी पाहिलं किष्किंधेला गेले कोण? हां, त्या हम्पीला, तेच किष्किंधा. तिथं आहे त्या एका गुफेमध्ये पठारावरती, कातळाच्या पठारावरती ते मंदिर आहे, चालत जावं लागतं. ती जिथं सीतामाईनी जी ती दागिने टाकले ती जागा आजही आहे. पंपा सरोवर त्याच्या खाली आहे. जिथं हनुमानाचा जन्म झाला ते वरती आहे टेकडी. त्याच्या आतमध्ये गुफेत कोण गेलंय? असं पोटावर सरपटत जावं लागतं. प्रभूजी गेलेत, मी गेलोय. तिथं आतमध्ये अशी गुफा आहे की जिथं असं पोटावर सरपटत जावं लागतं आणि जिथं हनुमानचा जन्म झाला होता. आणि तिथं गेल्यानंतर आतमध्ये तुम्ही 200 भक्त उभे राहून कीर्तन कराल एवढी मोठी गुफा आहे. आणि त्या गुफेला फक्त एवढासा झरोका आहे ज्याच्यातून हनुमानजी बाहेर पडले होते सूर्याला ग्रहण करण्यासाठी. ह्या लीलास्थळी यात्रा काढली पाहिजे, लक्षात ना. आणि सिनियर वैष्णवांबरोबर गेलं पाहिजे, ज्यांनी ह्या लीलास्थळी पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, अशांबरोबर गेलं पाहिजे. तर तुम्हाला त्या लीलास्थळींचे बारकावे आहेत. तुम्हाला सांगतो, जगन्नाथपुरीत जर तुम्ही आज गेलात, आपण फार तर जगन्नाथ बघतो आणि रथयात्रा बघतो. जगन्नाथपुरीमध्ये एवढ्या लीलास्थळी आहेत भगवंतांच्या ना, तुम्ही महिनाभर राहिला तरी बघून संपणार नाही. प्रत्येक दगडावरती भगवंतांची लीला आहे, प्रत्येक दगडावर. यमशिला कोणाकोणाला माहिती आहे? जगन्नाथ सिंहद्वारातनं जगन्नाथांच्या मंदिरात जाताना एक काळी शिला आहे. जाताना त्याच्यावरती पाय ठेवून जावा, पण येताना जर चुकून पाय दिला तर सगळं पुण्य काढून घेतात यमराज. यमराज तिथं तपश्चर्या करत बसले होते ना, की बाबा तुम्ही हे असलं रूप दाखवू नका. काय सांगितलं होतं? जंतुनाम दर्शनात मुक्ती. जो कोणी जगन्नाथपुरीत येऊन माझं दर्शन घेईल त्याला काय मिळेल? माझं डिपार्टमेंट बंद कराल ना तुम्ही, नरक लोकांचं. अशानं काय होईल? डिपार्टमेंट बंद होईल माझं. भगवंत हे तुम्ही रूप नका दाखवू. नाही नाही, आम्ही वचन दिलेलं आहे. ब्रह्मदेवांना वचन दिलेलं आहे, नारद मुनींना वचन दिलेलं आहे, इंद्रद्युम्नला वचन दिलेलं आहे. त्यामुळे तुझं नाही ऐकणार. तो यम तिथंच दबा धरून बसला आहे. यमशिळा म्हणतात, काळी शिळा आहे. एक टिपिकल शिळा आहे. गेला याच्या पुढे की बघा. तर ते उत्तर दरवाजाने उतरताना तिकडे चक्री हनुमान जे आहेत, 4 हातात 4 सुदर्शन चक्र धारण केलेले चक्री हनुमान. कोयला वैकुंठ आहे जिथं भगवान जगन्नाथांचे विग्रह जे नवकलर होतं ते तिथं कोयला वैकुंठमध्ये जमिनीमध्ये हे केले जातात. आनंद बाजार आहे, अनेक लीलास्थळी आहेत. रोहिणी कुंड आहे, सुदर्शन आपलं वरचं नीलचक्र आहे, अक्षय वट आहे, भगवंतांचं किचन आहे. तर हनुमानजींना जाताना प्रभू श्री रामचंद्रांनी अंगठी दिली ज्यावरती राम नाव अंकित होतं. ह्या अंगठीची पण खूप सुंदर कथा आहे. ज्याला भगवंतांचा विवाह झाला ना, त्यावेळेला भगवंताने राम नाम असलेली अंगठी सीतामाईंच्या बोटात घातली होती. आणि मग वनवास, रामायण आधी मुळातच आधी वनगमन लीलेपासूनच सुरुवात होतं. रामायणामध्ये बालकांड वगैरे जास्त विशेष नाही आहे, म्हणजे बाललीला प्रभू श्री रामचंद्रांच्या नाही आहेत. वनगमन लीलेपासून रामायण चालू होतं. तर वनगमन लीलेमध्ये ज्यावेळेला तो केवट, तुम्ही माहीत असेल, केवट त्यांना गंगा पार करतो. तर तो केवट गंगा पार केला आणि प्रभू श्री रामचंद्र भले जरी आज वनवासी असले तरी राजपुत्र आहेत, तर आता ह्या केवटाला काहीतरी उतराई दिली पाहिजे ना. भगवंत गहिवरले अंतरंगामध्ये, आता ह्याला काय देऊ? मी नैष्टिक ब्रह्मचर्य धारण करून, साधू वस्त्र परिधान करून, वल्कल नेसून आलोय. बाजूला सीतामाई होत्या. आपल्या पतीची व्यथा त्यांनी लगेच ओळखली. सीतामाई वस्त्रालंकार घालून आल्या होत्या सगळ्या, कारण त्या पण त्यांनी पण काढून ठेवली. पण वशिष्ठ मुनीने आणि सगळ्या गुरूंनी सांगितलं की तुला वनवास नाही दिलेला आहे, त्यामुळे तू आजही ह्या अयोध्येची कोण आहेस? राणी आहेस. तर सीतामाईने ओळखलं आणि भगवंत आपले हात असे मागे घेऊन विचार करता ह्याला उतराई काय देऊ केवटला. तर सीतामाईनी आपल्या बोटातली ती अंगठी काढली ज्याच्यावर राम नाम अंकित होतं आणि ती हळूच काढून मागच्या हातानं भगवंतांच्या हातात ठेवली. बघा, अशी पत्नी असली पाहिजे. बारीक बारीक गोष्टी आहेत. अशी पत्नी असली पाहिजे, आपल्या पतीचं हृदय ओळखणारी, आपल्या पतीचं हृदय ओळखणारी पत्नी असली पाहिजे. भगवंतांनी पाहिलं की सीतामाईने अंगठी दिले
तर त्याने ती पुढे केली केवटला. केवट म्हणाला, ना 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 प्रभू, अनंत जन्माची माझी फळं पुण्यास आलीच म्हणून तुम्ही आज तुमचे चरणकमल माझ्या होडीला लागले. ती पण लीला आगाध आहे. कारण त्यानं ऐकलं होतं की गौतमी ऋषींची जी पत्नी होती ती शिळेची काय झाली, स्त्री बनली आणि स्वर्गात निघून गेली. बोटीवर घ्यायला तयार नाही तो. म्हणतो तुम्ही जादूगार आहात, तुमच्या पायाची चरण ढोली माझ्या बोटीला लागले, ती स्त्री झाली, मग मी काय करू, काय खाऊ, प्रॉब्लेम होतील ना. आणि बायको म्हणून घरी नेले तर सावत्र दोघी भांडतील आणि माझी वाट लागून जाईल. त्यामुळे तुमचे चरण मी स्वतः धुणार. लक्षात. त्याचा पण पार्श्व इतिहास आहे. क्षीरोदक सागरात एकदा एक कासव आला होता भगवंतांची चरण स्पर्श करत. त्यावेळेला लक्ष्मीदेवीने त्याला हाकलला होता. तो कासव ह्या वेळेला केवट बनून आला होता रामलीलेमध्ये. आणि त्याला इच्छा होती प्रभू श्रीरामचे चरण स्पर्श करायची. म्हणाल नाही नाही प्रभू, मी स्वतः धुणार तुझे चरण. म्हणजे ठीक आहे बाबा, धू. अशा प्रकारे त्यानं ते जळ घेतलं, स्वतः प्राशन केलं, आपल्या सगळ्या कुटुंबियांना पाजलं आणि होडीवर शिंपडलं. आता काय प्रॉब्लेम नाही, आता होडीवर चढा. आणि पलीकडे आला आणि भगवंताने अंगठी पुढे केली. म्हणून रडू लागला. नाथ, माझी केवळ एवढीच इच्छा आहे की पुन्हा ज्यावेळेला तुम्ही इथं वनवास संपून याल त्यावेळेला पुन्हा मला ही सेवा करण्याची संधी द्या. असं आपल्याला किती वेळा वाटतं की भगवंता तू मला आज सेवा दिली, ती मला माझी सेवा दिवसेंदिवस वाढत जाऊ दे, मला इन रिटर्न काही नको. अहेतुकी अप्रतियता. हे भगवंता तुझी सेवा माझ्याकडून घडू देत, माझा हृदयात कोणताही हेतू असू दे नको, आणि अखंडपणे घडू देत. मग पुढे गेले. भगवंत म्हणाले, स्थिती अंगठी घे प्रभू, तुमच्याकडेच ठेवा. पुन्हा काय असा बाका प्रसंग आला तर मला ते आवडणार नाही. आणि ही अंगठी भगवंतांकडे होती. आणि ती अंगठी भगवंतांनी कोणाला दिली, ओळख म्हणून हनुमानजींकडे दिली. सुंदरकांड घेऊ की या अंगठीची निगडीत दुसरी कथा सांगून? सुंदरकांड घेऊ, अंगठीची निगडीत कथा सांगू? बरं सांगतो. तर ही अंगठी ज्यावेळेला मी स्किप केले, तुम्हाला पाहिजे असं आपण मागे जाऊया. अशोकवनामध्ये ज्यावेळेला ओळख पटत झाल्यावर हनुमानजींनी सीतामाईंना दिली. सगळं झालं. रावणाच्या सैन्याचा संहार केला, लंका जाळली, अक्षय कुमारला मारला, म्हणजे रावणाचा पुत्र धाकटा. आणि मग पुन्हा हनुमानजी भेटायला आले. हा अक्षय कुमार नव्हे, त्याने पण चांगला पिक्चर केलाय राम सेतूवरती. असे पिक्चर आले पाहिजेत ज्याच्यातून आपण सनातन धर्माची पुष्टी करू शकतो. मला सांगायला जड वाटतं हे कथा, कारण इथं ह्याच्यामध्ये एवढे सुंदर पास टाइम्स आहेत. आणि निरोप घ्यायला, माते मला आता जातो, पण मला अशी काहीतरी ओळख द्या जेणेकरून मी तुम्हाला भेटलो हे प्रभू श्रीरामचंद्रांना मी छातीडोकपणे सांगू शकेल आणि त्यांना ते पटेल. तर सीतामाईंनी आपला चुडामणी काढला. चुडामणी म्हणजे आंबाडा असतो आणि केस असतो, त्याच्यामध्ये असं कमळाकृती सोन्याचा दागिना असतो मागे, त्याला चुडामणी म्हणतात. तो चुडामणी काढला आणि दिला आणि म्हणाले, जयंतची कथा सांग. बरोबर की नाही? जयंत आला तो टोच मारायला सीतामाईंना. ती केवळ प्रभू श्रीरामचंद्र सीतामाई दोघांनाच माहित होती. इंद्रपुत्र जयंत, ती कथा सांग प्रभू श्रीराम. हा चुडामणी सीतामाईंनी का दिला याच्यामागे फार मोठा इतिहास आहे, फार मोठा इतिहास आहे. हा चुडामणी मिळाला ऍक्च्युली कैकईला. ज्यावेळेला तो एक राक्षस होता, शंभरासूर दैत्य, तर तो देवतांना त्राईमाम करून टाकला होता आणि त्याच्यावर देवता सगळ्या हरल्या होत्या युद्धामध्ये. आणि मग देवतांच्या वतीने लढण्यासाठी दशरथ महाराज गेले होते आणि ते त्या राक्षसाला मारले. आणि हा जो चुडामणी होता तो ऍक्च्युली प्रकट झाला होता समुद्रमंथन लीलेतनं. समुद्रमंथन लीलेतनं जशी लक्ष्मीजी प्रकट झाल्या सागरकन्या, तशीच त्यांची आणखीन एक कन्या प्रकट झाली, तिचं नाव होतं रत्नमाला म्हणून, किंवा असंच काहीतरी होतं. तर तिनं पाहता पाहता ज्यावेळेला अजित भगवंत समोर होते, विष्णुरूप, त्या लीलेमध्ये बरेच भगवंतांचे अवतार, कश्यप रूपामध्ये आले होते, अजित भगवंत म्हणून आले होते, धन्वंतरी म्हणून आले होते, आणि विष्णू रूपामध्ये गरुडावर वरती बसून आले होते. असे 4 रूप भगवंतांनी त्या एका लीलेमध्ये घेतली. तिथं ही जी होती सागर रत्न जे होतं कन्या सागराची, तिनं विष्णू भगवान बघितलं तिनं आपलं हृदय देऊन टाकलं आणि पती म्हणून स्वीकारलं आणि ती पुढे चालू लागली. त्यावर सागरनं तिला हा चुडामणी दिला.
आपल्या कन्येला. पण तेवढ्यात लक्ष्मीजी पुढे गेल्या. लक्ष्मीजी पुढे गेल्या आणि लक्ष्मी पुढे जातात हे बघून ही थांबली आणि तो चुडामणी शेवटी मग तिथं देवी देवतांना दिला गेला. मग ते देवी देवता घेऊन स्वर्गात आले. आणि हे जेव्हा दशरथ महाराज आणि कैकेयी तिकडे युद्ध करायला गेले होते, कैकेयी नेहमी सारथाचं काम करायचे आपल्या पतीचं. असं पत्नीनं एकदम असं मजबूत बनून राहिलं पाहिजे पतीच्या पाठीशी आणि पुढे युद्धभूमीमध्ये. आज सगळं समरप्रसंगच आहे कलियुगामध्ये. दोघांनी जर दृढ राहिलं आणि दोघी रथाची चाकं जर चांगली चालली तर आपण भगवत भक्ती चांगली करू शकतो. नाही तर आम्ही बराच अनुभव येतो आम्हाला की पती एकदम सुंदर वैष्णव आहेत आणि पत्नी कुठचा तरी आजकालचा सोम्या गोम्या कापशे पंथ स्वीकारले आणि दोघांमध्ये रोज क्लॅश. माझं श्रेष्ठ की तुझं श्रेष्ठ. तर हा चुडामणी मिळाला. तो घेऊन आल्यानंतर तो कैकेयीनं चुडामणी कोणाला दिला? सुमित्राला दिला. आपली सवत म्हणजे 3 प्रमुख राण्या होत्या ना, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. सुमित्राला. आणि ज्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्र विवाह करून आले मिथिलेवरनं, त्याला भेटायला गेले पहिले कैकेयी मातेला. कारण कैकेयी माता त्यांची सगळ्यात प्रिय होती. आपल्या आईपेक्षा पण भगवंत कोणावर प्रेम करायचे आणि कैकेयी माता पण तेवढंच प्रेम करायची आहे. कैकेयीला भेटायला गेले तर कैकेयीनं स्वतःचा कनक महाल देऊन टाकला सीतामाईला मुदिखाईमध्ये. आजही गेला तर कनक महाल आहे अयोध्येला. कनक महाल देऊन टाकला. मग ते गेले सुमित्रेकडे. तर सुमित्रेनं तो चुडामणी सीतामाईला दिला. आणि त्या चुडामणीचं एक विशेष होतं. तो चुडामणी ज्या राज्यामध्ये असेल, ज्या प्रांतामध्ये असेल, त्या प्रांताच्या राजाला कोणी हरू शकत नाही, असा विशेष होता चुडामणी. आणि तो आजपर्यंत सीतामाईने धारण केला होता. आज काय प्रसंग आहे? रावणाला हरवायचं आहे. चुडामणी जर लंकेत असेल तर रावणाला हरवणं शक्य होईल का? म्हणून चुडामणी लंकेच्या बाहेर पाठवण्याचं कार्य कोणी केलं? सीताबाईंनी. अशा एक सुंदर लीला आहे. त्याच्यामध्ये मतिसार्थ एवढे दडलेले आहेत. आणि आपल्या एवढ्या सुंदर गुरुशिष्य परंपरेमध्ये आपण जर सदैव श्रवण करत राहिलो तर निश्चित ह्या तुम्हाला आत्मसात होतील आणि हृदयात तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकाल. आय थिंक 12 मिनिटं आहे. मी थांबू इथे 12 वाजेपर्यंत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 12 मिनिटात काय सांगूया? सिंधु तीर एक भूधर सुंदर, कौतुक कुदी चढ़े उताऊ पर, बार बार रघुबीर संभारी, तरके उपवन तनय बल भारी. आता जामवंतनी हनुमानला सांगितलंय की तुझ्याकडे एवढ्या अफाट शक्ती आहेत की तू त्याचा विचारही करू शकत नाहीस. अंगद 100 योजन जाऊ शकतो म्हणजे 800 मैल, पण रिटर्न येऊ शकत नाही. पण तू असा आहेस की तू किती मैल उडू शकतोस. आणि मग हनुमानजी सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन प्रभू श्रीरामचंद्रांना हृदयात धारण करून त्यांचं स्मरण करून एका पर्वतावरती चढले. आणि तिथून त्यांनी आता काय घेतलंय? उड्डाण घेतलेलं आहे. जे ही गिरी चरण देई हनुमंता, चले उसोगा पाताल तुरंता, जिम्य अमोघ रघुपति करबाना, ए भाती चले हनुमाना. तर ज्या पर्वतावरती हनुमानजी चढले आणि आता त्यांनी झेप घेतली, तो प्रेशर, रिकॉइलिंगचा प्रेशर एवढा जबरदस्त होता की तो पर्वत पाताळात गेला. आणि पातावरती असलेले सगळे वृक्ष, लता, वेली, पता, दगड, धोंडे, पशु पक्षी तुम्ही बघितले. विमान पुढे गेल्यानंतर मागणं सगळं जातं वाऱ्याबरोबर, तसे हवेत तरंगतायत. रिकॉइलिंग फोर्सनं सगळे हवेत उडायला लागले. आणि हनुमानजी जसा प्रभू श्रीरामचंद्रांचा अमोघ बाण सुटावा तसे, आता मी रामायण चालू केलंय, अमोघ बाण सुटावा तसे हनुमानजी निघाले. जलनिधी रघुपती दूत बिचारी, तै मैनाक होई श्रमहारी. तर जलनिधी रघुपती दूत बिचारी.
तर समुद्रानं विचार केला की रघुनाथजींचा जो दूत आहे तो निघालाय. तर आपला मित्र मैनाकला सांगितलं, हे मैनाक तू काय कर, आणि तू वायूचा पण मित्र होता आणि हनुमानजी कोणाचे पुत्र आहे? वायुदेवांचे. तर आपल्या ह्या मित्राच्या पुत्राचा थोडा श्रम परिहार व्हावा म्हणून मैनाक परत त्याला करून म्हणाला, हे हनुमानजी तुम्ही थोडंसं इथं रेस्ट घ्या, फलाहार करा, जलपान करा आणि पुढे जावा. काय करा? तय मैनाक होई श्रमहारी, तुमचं श्रमहार करण्यासाठी मी इथं प्रकट झालो आहे, मी तुमच्या वडिलांचा मित्र आहे. तर काय सांगतात बघा, हनुमान तेही परसा कर पुनि किन्न प्रणाम. हनुमानजीने त्याला हाताने स्पर्श केला आणि प्रणाम केला. राम काजू किन्ने बिनु मोही कहा विश्राम. प्रभू श्रीरामचंद्रांच्या ज्या कार्यासाठी मी निघालोय ते कार्य पूर्ण केल्याशिवाय मला विश्राम घेता येणं शक्य नाही. तसं श्रील प्रभुपादांनी आपल्या सगळ्यांना काय दिले कार्य? प्रचार करा, गौरवाणी प्रचारणे. या कार्यामध्ये विश्राम घ्यायचा आपल्याला अधिकार नाही. जसं आज मला प्रभूजी म्हणाले, पांडुरंग प्रभूजी, की आम्ही आता जोडामार्गला सत्संग चालू केला आहे, चांगला रिस्पॉन्स आहे प्रभूजी. आता आम्ही इथं जवळपास कुठे वेंगुर्ल्याला चालू करणार आहोत, अजून कुठे चालू बांद्याला जागा शोधतायत. तर हे रामांचं कार्य आहे. राम काजू किन्ने बिनव मोही कहा विश्राम. जो भक्त आहे, भगवंताचा निस्सीम भक्त आहे, त्याच्या हृदयांतरी कधी स्वतःचा शरीरासाठी विश्राम करण्याची इच्छा येताच कामा नये. बघा लक्ष्मणजीचं उदाहरण घ्या, 14 वर्ष एके रात्र झोपले नव्हते. विरासनामध्ये धनुष्य बाण घेऊन सीतामाई राम यांच्या पर्णकुटी बाहेर जागृत अवस्थेमध्ये असायचे. एकही रात्र 14 वर्ष झोपले नाहीत. आणि आपल्याला सांगितलं चला आज सत्संग आहे अमक्या ठिकाणी, पण याला रात्री 12 वाजता नाही प्रभूजी, सकाळी जरा ब्रह्ममुहूर्तात उठायचं असतं, त्यामुळे आम्ही जरा लवकर झोपतो. तुमचा सत्संग करा तुम्ही, काय अडचण नाही. नाही, आपल्याला कोकणातील लोक रात्रीचीच भेटतात. प्रचार करायचं तर आपल्याला निशाचर बनलं पाहिजे, आणि निशाचर बनूनही पहाटे उठायचं सोडलं नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो, या देहाला किती पिळला तरी देह साथ देतो. प्रॉब्लेम करतं आपलं मन. मनामुळे देह आपला जड होतो, लक्षात. तर नेहमी 16 माळा जप करा. प्रभूंनी आपल्याला नियमावली घालून दिले ते पालन करा. मांसाहार करू नका, नशा पाणी करू नका, व्यभिचार करू नका, जुगार करू नका, कांदा लसूण त्याग करा, वाट बघू नका कोणाची. मी आता 2 वर्ष येतोय, मला कोण आदेश देतंय का कंठीमाळा घाल रे? नका वाट बघू. तुम्ही या, तुमचे जे काउन्सिलर आहेत, इथे शिक्षागुरू आहेत, त्यांना भेटा, त्यांच्याशी चर्चा करा, कंठीमाळा धारण करा. प्रभुपादांचा पट्टा, भगवंतांचा पट्टा गळ्यात धारण करा. आज प्रभूजी मला म्हणत होते, उपर्ण घातलं की नाहीतर मनुष्य नग्न आहे असं होतं. खरं अलंकार आहेत, अंगावरती 12 ठिकाणी तिलक आणि कंठीमाळा आणि मस्तकी तिलक, हे खरे अलंकार आहेत साधूचे. कोणते अलंकार आहेत? 12 ठिकाणी तिलक आणि कंठीमाळा आणि मुखामध्ये नाम, हे खरे अलंकार आहेत. आणि भगवंतांना हृदयात धारण करणं हा सगळ्यात मोठा अलंकार आहे, जो फार दुर्मिळ आहे. तुम्ही भले देखावा कराल सगळा, कंठीमाळा घालाल, धोती कुर्ता घालाल, तिलक माराल, सगळं कराल, पण हृदयामध्ये भगवंतांना धारण करणं हा सगळ्यात मोठा अलंकार आहे. आणि तो अलंकार प्राप्त करण्यासाठी आपल्याला रडलं पाहिजे भगवंतांच्या चरणी, लिटरली रडलं पाहिजे. आपण बाकी सगळ्या भौतिक गोष्टी मिळत नाहीत म्हणून रडतो, आणि मिळाला तर चोरी गेल्या म्हणून रडतो, किंवा काळामध्ये त्याचा लोप झाला तर रडतो. भगवंतांसाठी आजपर्यंत कोण कोण रडले? हात वर करा या बसलेल्यांपैकी. बघा, म्हणजे 1% पण नाही. भगवंतांसाठी रडायला शिका. जसे लक्ष्मण ओक्साबोक्षी रडत होते, आता काय माझ्या प्रभूचं काय होईल, सीतामाईचं काय होईल. मुकुंद मला स्तोत्र लिहिले ते कोण? राजा कुलशेखर. ते रामाने ऐकायचे, असे ऐकायचे. त्यांच्या राजदरबारामध्ये रोज एक पुरोहित येऊन त्यांना रामायण ऐकवायचे. पण ते कधीच दंडकारण्यातील प्रभू श्री रामचंद्राचा युद्धाचा प्रसंग सांगायचे नाही. गुढीगुडी गोष्टी सांगायचे, गुढीगुडी एकदम छान छान गोष्टी सांगायचे. मग विवाह झाला छान वगैरे, असं सीताहरण वगैरे काय नाही सांगायचं. युद्ध तर अजिबात नाही सांगायचे, कारण कुलशेखरांचा भाव त्यांना माहिती होता. एक दिवशी त्यांना बाहेरगावी जायचं होतं. त्याने आपल्या मुलाला आज्ञा दिली की आज जाऊन रामायण तू सांग, पण सांगायला विसरले, हा भाग सांगू नकोस. नेमका हा आला आणि खर दूषण लढाई शूर्पणखा नाक कान नासिक. कुलशेखरजी ऐकताना एवढे भाव विभोर झाले. त्यांना दिसायला लागले की प्रभू श्रीरामचंद्र तिथे
एकटे लढतायत आणि त्यांच्या अवतीभोवती हजारो राक्षस आहेत, त्यांना विळखा घालतायत, हजारो हत्यारांनी आक्रमण करतायत. राजा कुलशेखर आपल्या आसनावर उठले, म्हणाले सेनापती आपलं सैन्य काढा, माझा घोडा कुठे, आणि गेले आणि आपल्या घोड्यावर बसले आणि निघाले तडक दंडकारण्याच्या दिशेने. आणि त्यांच्या मागून त्यांचं सगळं सैन्य धावतंय. कधीची घटना, आजपासून 500 वर्षापूर्वीची घटना आहे. रामायण कधी झालं? त्रेतायुगामध्ये. पण भाव काय असावा श्रवण करताना तो तुम्ही राजा कुलशेखरांच्या उदाहरणावर शिकून घ्या. भगवंतांच्या लीला श्रवण करताना हा भाव आपल्याला लाखो कान, पृथ्वी महाराज कान दोनच होते, पण त्यांनी प्रार्थना केली, हे भगवंत तुझ्या लीला श्रवण करणे मला लाखो कान प्राप्त होऊ दे. आपले रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी तेच सांगतात आपल्याला की ह्या म्हणजे लाखो कान, लाखो जीवा आम्हाला मिळू देत. तुझं वाणी बोलण्यासाठी, तुझं नामरूप गुणलीला श्रवण करण्यासाठी. तर असे तडक निघाले. तर त्याला मंत्री संत्री सगळे आले, म्हणाले महाराज युद्ध संपले आणि प्रभू श्रीरामचंद्र विजयी झालेले आहेत. अरे चला मग रिटर्न, आता आपण जल्लोष साजरा करायचा आहे, विजयोत्सव. हा भाव आले आणि नगरामध्ये युद्धामध्ये रामजी जिंकले म्हणून मोठा उत्सव साजरा केला. हा भाव आहे का आपल्यामध्ये श्रवणामध्ये? हा भाव तुमच्या हृदयात ज्या दिवशी येईल त्यावेळेला तुम्हाला कोणी प्रवचन करारे म्हणून सांगावं लागणार नाही. तुमच्या हृदयातून आपोआपच ते बाहेर येईल. जसं की तुम्ही भरपेट खाल्ल्यानंतर काय तो ढेकर येतो, तसं तुम्ही भरपेट हरिकथा ऐकल्यानंतर ढेकर म्हणजे काय असणार? प्रवचन असणार आहे. तुम्ही ओढून तोडून प्रवचन केलं ना तुम्हाला त्याचा लाभ होणार, ना ऐकण्याला लाभ होणार, काही उपयोग होणार नाही. पण हे भरपेट भोजन घेतलं पाहिजे ना, हरिकथा श्रवण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. आज श्रवणाच्या संधी फार दुर्मिळ आहेत, तर वाचन केलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे, करत राहिलं. ह्याच्यापेक्षा दुसरं काय काम असताच का मला जिंदगीमध्ये? आपल्या जिंदगीमध्ये ह्याच्यापेक्षा दुसरं काम असताच का नाही? कारण तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रपंचाचं उदरनिर्वाह साधन फक्त 8 तासाचंच असते. कोणी किती सांगू दे, आपल्याकडे 24 तास आहेत, राहिले 16 तास, त्याच्यातले 6 तास झोप घ्या, राहिले 10 तास. 10 तासामध्ये 2 तास नामजप करा, 2 तास भगवंतांची विग्रहांची सेवा करा, 2 तास ग्रंथ वाचन करा आणि 2 तास श्रवण करा. कारण आज कलियुगामध्ये वाचन हेच श्रवण आहे. कारण आज गुरुकुल परंपराच नाही आहे. प्रभूने आपल्याला एवढं भांडार दिलेलं आहे. वाचन हेच श्रवण आहे. आणि जेवढं तुम्ही श्रवण कराल तेवढं तुमच्या हृदयामध्ये भगवंत पाहत असतात. भगवंत ज्याला भगवंत पाहतात की माझा भक्त बसून हरे कृष्णा करतोय, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्याला भगवंत उभे राहून ऐकत असतात. भगवंत उभे राहून त्या भक्तासमोर ऐकत असतात. भक्त ज्याला उभा राहून कीर्तन करायला लागतो त्यावेळेला भगवंत नाचायला लागतात. आणि भक्त ज्याला गौरांग प्रभूंसारखं उंच उड्या मारून मारून कीर्तन करायला लागतो त्यावेळेला भगवंत त्याला असे पकडतात आणि असे आकाशात फेकतात. तुम्ही बघा मायापूरला वगैरे कधी गेल्यानंतर ते कसे एवढे उंच आकाशात उड्या मारतात. भगवंत त्यांना असे पकडतात. आपण कसं लहान मुलाला आणि मग लहान मुलं हा हसत असतं, त्याला भीती नसते आपण पडणार ते. तसंच भक्ताला भीती नसते. नमे भक्त प्रणश्यती, भगवंताने वचन दिलेलं आहे, माझ्या भक्ताचं कधीही पतन होणार नाही. तुम्ही हा दृढ विश्वास हृदयात ठेवा की माझे भगवंत माझ्या हृदयात सदैव आहेत, जळीस्थळी काष्टी पाषाणी आहेत, सगळीकडे आहेत, चराचरामध्ये भरून राहिलेले आहेत. ते मला कधी अंतर देणार नाही. ह्या दुनियेतल्या सगळ्यांनी जरी मला अंतर दिलं तरी माझे प्रभू मला कधी अंतर देणार नाहीत. आणि हा दृढ विश्वास हृदयात जागृत करणे म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणे, श्री रामनवमी साजरी करणे. आता एक्झॅक्ट 12 वाजलेले आहेत. आज आपण इथलं सत्र थांबूया. त्याच्यानंतर मग इथं पुढचे कार्यक्रम जे आहेत ते आयोजक घोषित करतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्री प्रभुपाद की, श्री रामनवमी महामहोत्सव की, ताई गौर प्रेमानंद.